हार सांगून राहिला लग्न लवकर करावं लागते. पोराच्या हातचा हार पसला नाही, बाईच्या हातचा हार पसते वाटते. मारा पेटीचा धापा. आता कोणी कुचबुच करायची नाही. 2 तासात मोकळं करतो तुम्हाला. हरी प्राप्तीची उपाय, हरी प्राप्तीची उपाय धरावे संताची पाय. इन साधती साधनी तुटतील भवाची बंधने. संताविन प्राप्तीत नाही, संताविन प्राप्तीत नाही ऐसे वेद ती ग्वाही. इन साधती साधनी तुटतील भवाची बंधने. मेघा जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. इन साधती साधनी तुटतील भवाची बंधने. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुदेव नमः. सर्व मंगल्य मांगल्यम शिवे सर्वार्थ साधिक्यम. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयोत्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. समचरण सरोजं साम्रनीलाम्बुदाभं जगदनेत्रपाणिं मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमालाः कञ्जनं कञ्जनेत्रं. सदैव धवलाः संविठ्ठलं चिंतयामि. हा सुंदर अशी बारीक टाळी वाजवायची. म्हणून द्या. भजे व्रजे एक मंडलम समस्त पाप खंडलम. स्वभक्त चित्त रंजनम सदैव नंदनम. सुपुच्छ गुच्छ मस्तकं सुनातु वेणु. हस्तकं नंगनंग सागरं नमामि कृष्ण. वागरं मनोज कर्म पूजनं विशाल लोल. शोचनं करारविंद उदरस्थितापलोक. सुंदरं महेन्द्रमान कारणं नमामि कृष्ण. भजे व्रजे एकं मण्डलं समस्त पाप खण्डनं. स्वभक्त चित्त रंजनं सदैव नन्दनं. सुपुच्छ गुच्छ मस्तकं सुनातु वेणु. हस्तकं नंदनं सागरं नमामि कृष्ण. वागरं मनोज कर्म पूजनं विशाल लोचन. भूतभूप शोचनं नमामि पद्मभूषण. करारविंद उदरस्थितावलोक. सुंदरं महेन्द्रमान कारणं नमामि कृष्ण. भजे भजे एक मंडलं समस्त पाप खण्डनं. स्वभक्त चित्त रंजनं सदैव नन्दनं. सदैव नन्दनं सदैव नन्दनं. अतुलकमलधामं प्रेमशीलानि देहं तदैव विश्यानां नमेन्नाम प्रगम्यं. सकल गुणनिधानं वानरात्माधीशं. रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करूं प्रणाम. कहो तुझे भूलूं नहीं मेरे प्रियतम श्याम. भक्ति भक्त भक्त भगवंत गुरु. भक्ति भक्त भगवंत गुरु. चतुर नाम विपुये इनके पदवंदन करो. नासत विघ्न. सर्वांनी शांततेच्या ठिकाणी बसायचं आणि शांत चित्तन कीर्तन करायचं. कुचबुच कोणीच करू नका. नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी. नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी. नमो राष्ट्रभूमी जिच्या सर्व कामी. जिजो माझा देह प्रभू प्रार्थितो मी. पांडुरंगा करो
ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावली आदत्रे जननी देवाची पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ज्या गावी केला वास ज्या गावी केला वास त्यासी नसावे उदास हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताची कृपाय येणे साधती साधने तुटतील भवाची बंधने संताविन प्राप्तीत नाही ऐसे वेद देती ग्वाही येणे साधती साधने तुटतील भवाची बंधने एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ येणे साधती साधने तुटतील भवाची बंधने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त रूपी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मय स्वरूप संपन्न असणारे अधिकार स्थित प्रज्ञ साधू की ज्या संतांचा काम क्रोध दंभ अहंकार लोभ मत्सर अशा षडरूपी विकारांवर ज्यांचा घोर प्रकारचा ताबा होता अशा नाथ ब्रह्म शांती ब्रह्म नाद बाबा यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा आजच्या सेवेकरता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने घेतलेला अभंग विठ्ठल अभंगाच्या अंतरंगामध्ये दादा प्रवेश करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. आपल्या पवित्र पावन पुनिक श्री क्षेत्र रोहणा या गावामध्ये चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण हा एका दिवसाचा तुम्ही सप्ताहच करता. म्हणून हा एक दिवसीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं सुंदर असा सर्वांच्या तनानं मनानं धनानं सर्वस्व अंगानं सर्वस्व पद्धतीनं सुंदर असा कार्यक्रम तुम्ही एका दिवसाचा काय होईना काही बोलायचं नाही, कोणाचं बोललं तर फेटा काढून कीर्तन सोडून चालला. शांततेत बसायचं गुपचूप बसायचं. येरी तर तुम्ही सापडत नाही. आज मस्त या भाऊनं काय केलं, आमच्या भावडीनं मोकळं ठेवलंय. हवा आज घुसती तुमच्या आत अशा थरथर थरथर करता तुम्ही असे चापून चुपून बसले नाही की प्रास्ताव उद्या माझी नंतर बोलतो ओलांघन नाही करता येत कोण्या गोष्टीच असो. म्हणून तनाने मनाने आणि धनाने सर्वस्व अंगाने सर्वस्व पद्धतीने सहकार्य करणाऱ्या मंडळींच्या चरणी दादा साष्टांग प्रणिपात. जगात भारी 19 घरी गेल्यावर म्हणत्या घरी मोकळं बोलायचं मोकळ्या हाताने टाळी वाजवायच्या. जगात भारी 19 आता जमलं यायचंही जमते मग तुमचा असाच आवाज काढायचा. इथं दबले की इथं दबले ध्यानात ठेवा, पुढे बोलणार टेन्शन नका. म्हणून 19 फेब्रुवारीच्या निमित्तानं 394-95 जयंती असून 400 वर्षांचा इतिहास दादा त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं या रोहणावासियांच्या सर्व युवकांच्या वतीनं तसेच सर्व युवक या ठिकाणी एकवटले. हे बघा आमच्या भगव्या टोपीवाले कसे दिसतात, भगव्याचे समर्थक, भगव्याचे त्या ठिकाणी असणारे मी सांगतो त्यांच्याच माध्यमातून सर्व युवकांच्या माध्यमातून हा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला. मला त्यांनी कॉल केला, महाराज 19 फेब्रुवारी तुमची खाली एका 1-1.5 महिन्या अगोदर कॉल केला, दादा आज 3 कार्यक्रम करून आलो. हो, हा परिहार देण्याचा विषय नाही. सकाळी होतं जळगाव खानदेश, दुपारी होतो खामगाव आणि संध्याकाळी रोहणा. तिन्ही कार्यक्रम एकदम टफ होते. तिन्ही कार्यक्रमात 2 कार्यक्रमात नुसतं व्याख्यान होतं, मधामध्ये पाणी प्यायला चान्स नव्हता. 1-1 तास नॉनस्टॉप बोलायचं होतं. आवाज इतका बसलाय त्याच्यामुळे खालच्या काडीमध्ये म्हणतोय थोडाच स्वराचं बेस्वर होते. याचं कारण एकच की आज 2 कार्यक्रम करून हा 3रा कार्यक्रम करून आलो. वेळेवर का होईना पण पोहोचलो. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी जगात भारी 394-95 जयंती आज माझ्या राजाची जयंती आपण साजरी करताय दादा. म्हणून सर्वांना तद्गत कोटी प्रणाम आणि कोटी दादा धन्यवाद. या कार्यक्रमासाठी उपस्थित खरोखर अतिशय सुंदर शॉर्ट बट स्वीट मोजकं का होईना लेकिन चांगल्या पद्धतीनं अतिशय सुंदर दादांनी साऊंड दिला. म्हणून साऊंड व्यवस्था प्रकाश व्यवस्था ज्यांची आहे त्यांच्या सुद्धा कोटी त्यांना दादा धन्यवाद. त्याच पद्धतीनं या ठिकाणी उपस्थित असलेले माझे ताळकवृंद
त्याच पद्धतीने माझे वारकरी संप्रदायाचे माझे भाऊ या ठिकाणी उपस्थित आहेत. खरोखर यांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. तसंच या पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असलेले हरिभक्त परायण गायन भूषण गायन रत्न आपल्या भागातील एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व हरिभक्त परायण श्री भानुदासजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. म्हणायला खास दिसायला खास. त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे खरोखर गुरुवर्य आणि सतत सोबत असणारे हरिभक्त परायण देवचंदजी महाराज अंबोरे निपाणेकर. त्याच पद्धतीनं पेटी मास्टर हार्मोनियम वादक अतिशय सुंदर वाजवतात. किती बेस्वर महाराज असला त्याला स्वरात आणण्याचा प्रयत्न करतात. मला जास्त आणा, मला फार तुमची आवश्यकता. एकदम टाइमावर आले तुम्ही. अड्या बसेशी डाळ मोडेशी असू द्या. म्हणून सुरेश दादा बरोबर ना, विष्णू महाराज होते अल्टी पलटी सारख्या दिशा होते. सांभाळून घेत चला. मी काही दूरचा खान द्यायचा नाही. तुमचाच आव भाऊ शिवभाऊन चाल कुत्र्या खीर खाऊ ज्यादा दूरचा नाही. म्हणून दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांना कोटी कोटी धन्यवाद. फार त्यांच्या मुलींचं नाव पूर्ण मी सांगतो विदर्भामध्ये गाजते. शोकांती काय दादा पुढे सांगण्याचा प्रयत्न करेल. त्याच ठिकाणी मी या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सर्व युवा तरुण या ठिकाणी उपस्थित आहेत. इकडे बसलेले काय मा त्याला भेव लागते की त्याला मा भेव लागते काय माहिती का. मला खास आहे कुत्र्यासारखी काय माहिती. अरे 2 घंटे झाले सांगून आलो यायला चिटकून बसा. नाही पैशाचा पत्र होता लाईव्ह चालू आहे म्हणून. नाही तर मी लय बेधडक बोलतो धर्मावरती बरं का. आज मला फार सांभाळून बोलणं आहे. हो ही इथं हुकलं म्हणजे सर चुकलं काही टेन्शन घ्यायचं नाही. म्हणून तिकडे बसलेले आमचे मित्र मस्त वा 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 वा. त्याला वाटतं का हरभऱ्याच्या वावरात बसले. मागे नका पाहू. तुम्हाला धंदा सांगायचा आणि तुमचा ऐकायचा आहे. हे कसं चटकन चुटक्यात पाहता मी जे सांगेल ते ऐकणार नाही. असो मागे बसलेले आमचे सर्व त्या ठिकाणी असलेले सर्व मित्रमंडळी आहेत. काका मागे बसलेले आहेत. या ठिकाणी असलेले सुंदर असं तुम्ही इतक्या माता भगिनी इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात म्हणून तुम्हाला दादा कोटी कोटी धन्यवाद. मृदंगाचार्य सुद्धा मृदंग विशारद अतिशय सुंदर अतिशय आमच्या कार्यक्रमामध्ये खरोखर अतिशय कधी मध्ये भेट होत राहते. आमच्या आजोबांचा चांगला परिचय असणारे हरिभक्त परायण श्री विष्णू महाराज या ठिकाणी विष्णू महाराज सुद्धा उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने साऊंडचे मालक वा 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 आपल्या गावचे आहेत का. त्याच्यामुळे मोकळा आवाज सोडा. तुमच्या 2 मशिनीच्या 4 मशिनी होती. मी शिकलेले कार्यक्रम झाला त्यानं माझ्या साऊंड मध्ये आवाजच सोडला नाही. लग्नच झाले त्याचं पण तुमचं होईल दिसते मध्ये. ईशा गिशा निंबर आहेत तुमच्या 2चे 4 होईल दिसतात. काकू आलेले आहेत का झालं. मोकळा आवाज सोडा. तुमच्या 4 मशिनीच्या 8 मशिनी होती हो दादा. असं सकाळी खांद्याच्या कार्यक्रमात चांगलं उंच पोट बसेल होतं. त्याला म्हटलं बाबू जितका मोकळा आवाज सांगशील तितकी चांगली पोरगी तुला भेटेल. हो लय मोठा कार्यक्रम व्हायला दादा पोलीचा. पुढे प्रास्तावनात बोलतो लय बिकट विष्णू महाराज इतकं बिकट बंद बंद पूर्ण केल्या जाईल. खूप खतरनाक काम झालेलं. पुढे बोलण्याचा प्रयत्न करेल. असो म्हणून तद्गत सर्वांच्या चरणी दादा कोटी कोटी धन्यवाद. या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व टाळकऱ्यांचे पुन्हा एकदा मी दादा कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि सर्व युवकांनी तनाने मनाने धनाने रात्रीचा दिवस करून छातीला माती लावून हा कार्यक्रम 1 दिवसाचा भव्य दिवसाचं नियोजन केलं. म्हणून तुमच्या गावातल्या छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक उत्सव समितीच्या सर्व या भगव्या शिलेदारांसाठी तर जोरदार टाळ्या वाजवा. मी टाळ्या म्हटलं म्हणजे टाळ्या वाजल्या पाहिजेत. आता तुम्ही टाळी वाजवताय की ढेरी खाजवताय तुमचं तुम्हाला माहिती. म्हणून टाळी म्हणजे टाळी वाजली पाहिजेत. मुखान नाम म्हणजे नाम झालं पाहिजे. दादा 1 तास कीर्तन करेल ज्यादा नाही. नाही तर आमचा चालला सांगायचा धंदा तुमचा चालला ऐकायचा धंदा. आमचं काय बांधला फेटा मारला चटा मोजल्या नोटा. त्याच्यामुळे शांत चित्ताने कीर्तन ऐकायचं. कीर्तनाला रिस्पॉन्स द्यायचा. मी जरी वक्ता असतो पण तुम्ही श्रोते आहात. श्रोते जोपर्यंत तत्पर चांगले कानानं ऐकत नाही तोपर्यंत वक्त्याला सांगण्यात मजा नाही. म्हणून दादा सुंदर असा कार्यक्रम तुम्ही या ठिकाणी नियोजित केला. म्हणून पुन्हा एकदा आमची या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व दादांचे कोटी कोटी धन्यवाद. ते महाराज दादा म्हणत अमक्याचं नाव ढमक्याचं नाव घेऊ नका. अतिशय पूर्व 8 दिवसापासून राबराब राबवतात वर्गणी गोळा करतायत. इतका मोठा सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी केला. दादा त्यांना हाच कार्यक्रम सोडून डीजे आणता येत होता. पण त्यांना माहित होतं छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. त्यांनी बाई कधी डीजे समोर नाचवली नाही. माणूस कधी डीजे समोर नाचवला नाही. म्हणून त्यांनी हा कार्यक्रम केला. पुन्हा एकदा त्या सर्व समितीसाठी टाळ्या वाजवा. दादा मला तुमचा आदर्श आहे. मला त्या युवकांचा आदर्श आहे की त्यांनी खरोखर एक चालू काळातली घडामोडी असून डीजे
बँड ह्या सर्व गोष्टी बंद करून अतिशय सुंदर असा 3 वर्षापासून वर्ष 3रं आहे दादा. आणि या कार्यक्रमासाठी कधी असंच तुम्ही सतत कार्यक्रम केला तर तुम्हाला सांगतो दादा, माझ्याकडून तुम्हाला जेवढं होईल तेवढं तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त या वर्षी उन्हाळ्यात माझं लग्न आहे, त्याच्यामुळे या वर्षी पाकिटात थोडीशी गडबड केली होती मी. हा, त्याच्यामुळे थोडस पहा ना, पुढच्या वर्षीपासून तुम्ही ताण नका घेऊ. हा, विठ्ठल विठ्ठल. सुंदर असा कार्यक्रम आहे, एका दिवसाचा भव्य दिवस सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी मंडळींनी उपस्थित केला. बघा, मंडप व्यवस्था आहे, झेंडे आहेत, फटाके आहेत, सर्व आहे. असं वाटते आज तुमच्या रोण्यामध्ये काय दिवाळी साजरी झाली आहे का? हा, खरोखर इथं छत्रपतीचं स्मारक जरी असलं पण छत्रपती मी सांगतो असं वाटतं की स्वर्गातून खाली उतरला का माझा राजा. इतकं सुंदर वातावरण. विनेकरी बाबा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा बाबा किती खुश आहेत बाबा. वाह, बाबांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. माय खालून पाहत अशी बाबा 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 काय दिसत होते हो तुम्ही. काय बरं बाबा, काहीच स्थान नाही. लोक एवढे संकटात नाहीत महाराष्ट्र कोरोनापासून. ताळाले मेळ नाही. यंदा सांगते बैऱ्याले गाडी चालली म्हणणार ना, खैऱ्याले यायचं. आज उपवास आहे. मला म्हणत महाराज आम्हाला उपवास आहे, 3-3 लाडू खाणं चालू देऊ महाराज. कोणाच्या घरी अन्नदाता सुखी भाऊ. कोण होतं अन्नदान करणार? नाव सांगा अन्नदात्याचं. हा, विष्णू भाऊ सोनवणे. ये लाडू कोणाच्या घरी खाल्ले तेच ना. हो, कोण्या पद्धतीचा उपवास आहे काय माहिती. म्हटलं मला माहिती नव्हतं. एकादशी दुप्पट खाशी 3-3 लाडू आणले. हो, काय माहिती. म्हटलं कोणता उपवास कोणता चालू आहे मला माहिती नाही. कोपऱ्यात बसले जप जप चालू लाडू. कधी काकूला सांगलं काकाला सांगलं काय माहिती. असो बाबा सुद्धा तुम्ही असं कोटी कोटी धन्यवाद. तुमचा नातू आहे बाबा. चुकलं इकलं तितकं माफ करा. विठ्ठल विठ्ठल. सर्वांना पुन्हा एकदा कोटी कोटी धन्यवाद. हा, आता कीर्तनात बसताना दादा कोणी कुसबुस करायची नाही, कोणी उठायचं नाही. हा, कीर्तनात बसताना दादा 2 गोष्टीला फार महत्व आहे. एक टाळीला आणि दुसरं भजनाला. क्योंकि जगत में कुछ चीजों का कुछ जगह पर अलग सा महत्व होता है. जैसे ध्यान से सुनना, जैसे बगीचे में माली का भोजन में थाली का, कान में बाली का, घर में घर बाली का. जैसे बगीचे में माली होना चाहिए, भोजन में थाली होनी चाहिए, कान में बाली होनी चाहिए और घर में घर बाली होनी चाहिए. ध्यान से सुनना मेरे बहनों और भाइयों. जैसे बगीचे में माली, भोजन में थाली, कान में बाली, घर में घर बाली और कीर्तन में ताली अच्छी लगती. बसताना हाताने टाळी वाजली पाहिजे, मुखाने नाम झालं पाहिजे. हा, आता तुम्ही माणसांना टाळ्या कोणती माणसं वाजवत नाही. ज्यांना खाज आहे, खरूज आहे, फुंशी आहे, यत्नी आहे, भकंदर आहे, अशी माणसं टाळ्या वाजवीत नाही. तो आता यातला ज्याला जो प्रकार समजून झाला, ज्यान टाळी वाजवली नाही मला समजून जाईल वरून त्याला तो प्रकार आहे. तालिया वो नहीं बजाते जो हर पल में गम्य होते. तालिया वो नहीं बजाते जो हर पल में गम्य होते. तालिया तो वो बजाते जो हर पल में दम में होते. विठ्ठल. हाताने जायला मोकळीशी टाळी वाजलीच पाहिजेत, मुखाने नाम झालंच पाहिजे. या पोराला मी सांगून राहिलो कुदू नका, ते खालचं बास मुडल. पण हे पोरं ऐकून नाही राहिले. पण त्या म्हातारीला मी मंगापासून हाणून राहिलो की टाळी हाण टाळी हाण. त्या बुडीनं हात गोळ्यात घाले. आता मी का भालेगावला गेल्यावर खोलती का काय माहित हो माई माय. मोकळे हात खोलवो माय, नाही तर सकाळी केव्हा असा उचलीन एवढाही श्वास घेऊन देणार. बरोबर का? हो, बुडा गेला मला माहिती आहे. तुम्ही एकामेकाकडे पाहू नका, ते मला फक्त सांगायचं काम आहे. तिकडल्या भागात खानदेश मध्ये गेलो की इकडल्या बुड्याची उदाहरण, इकडे आलो की खानदेश मधल्या बुड्याची उदाहरण. मीच सांगलं की आमचं फेटा बांधला, मारल्या चटा मोजल्या नोटा. त्याच्यामुळे दादा टाळी मोकळ्या हाताने वाजली पाहिजे, मुखानं नाम झालं पाहिजे. छत्रपती 16 छत्रपतीचे विचार तुमच्या सोबत. हा, आज काही दादा म्हाताऱ्या मुतारड्या माणसाचं कीर्तन नाही आहे. हा, नाही तर काय अंदाज सांगते बैऱ्याले गाडी चालली खऱ्याले. आता कधी एखादं पोरगं कीर्तन उठलो धोतर घेऊन मी त्याच्या मागे सांगून राहिलो. हे कधी आलं जाग्यावर हान चटून घ्यायचं काम आम्ही करू. पण कीर्तनातून अजिबात कोण उठायचं नाही. कीर्तनातून उठला धोतर घेऊन त्याच्या मागे. ध्यानात ठेव एक तू, कोणी बी उठा मी त्याच्या मागे पक्का उठायचं. दादा जात फार कठीण नाही, थोडं पुढे बोलण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल. आज छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी जगात भावी
395वी जयंती आज माझ्या राजाची आपण साजरी करतायत दादा. कोण होते? छत्रपती शिवाजी महाराज. धर्म किती अक्षरी शब्द आहे दादा? 2. शब्द जरी लहान असला परंतु या शब्दाच्या मागची सार्थकता बघा किती मोठी आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्म्यानम सुजाम्यहम. धर्म किती अक्षरी शब्द आहे दादा? किती? माझी माय 2 अक्षरी. माय किती अक्षरी शब्द आहे? 2. बाप किती अक्षरी शब्द आहे? 2. कर्म किती अक्षरी शब्द आहे? 2. हे जरी दादा शब्द लहान असले परंतु याच्या मागचा मोठा इतिहास. प्रत्येक शब्दामध्ये दादा तुडुंब हरलेला आहे. हो, धर्म 2 अक्षरी शब्द आहे पण किती मोठा दादा याच्या मागे इतिहास. अरे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने 18 गीतेची अध्यायाची गीता श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला ज्यावेळेस सांगितली त्यावेळेस त्या पहिल्या अध्यायाचं पहिलं अक्षर ध आहे आणि शेवटच्या अध्यायाचं शेवटचं अक्षर म आहे. मग मला सांगा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अर्जुनाला सांगितलेल्या गीतेचं सार कधी धर्म या शब्दात आहे तर माझा हिंदू धर्म किती श्रेष्ठ असेल विचार करा. आणि मग त्याच धर्माच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराजांची धर्माची धुरा राखावी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा दादा त्या ठिकाणी मी सांगतो जन्म झाला आणि उदय झाला 1630 मध्ये. धर्माचे पालन धर्माचे पालन गाडी गाडी हा हा धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन हो धर्माचे पालन सर्व पांड धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. या धर्माच्या रक्षणासाठी दादा कितीतरी लोकांनी तलवारी उचलल्या त्यात माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव. हा मग महाराणा मोकळा आवाज सोडतात असा मोकळा आवाज आला पाहिजे. हा मग त्या धर्मासाठी छत्रपती शिवराय असेल महाराणा प्रताप असेल. हा बस आता फिरू नका बटन मस्त जमलं. आवाज क्लिअर येतोय ना तुम्हाला? हा मग त्या महाराष्ट्रामध्येच मी सांगतो छत्रपती शिवरायांनी त्या धर्मासाठी दादा काय नाही केलं. धर्म अक्षर हा फक्त 2 आणि जेवढेही दादा मी सांगतो आजपर्यंत या धर्मासाठी झटणारे लोक झाले तेवढे माझ्या या महाराष्ट्रातच झाले. कारण महाराष्ट्राचा स्वाभिमान हा काही दादा साधा नाही आहे. कारण इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर. महाराष्ट्रातली संस्कृती भारतातली संस्कृती ही सर्वात दादा उत्कृष्ट संस्कृती आहे. त्याचं कारण आहे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपूर सारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानोपारायसारखे संत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही, रामायणासारखे आचारसंहिता नाही, दशरथासारखा बाप नाही, सीतेसारखी सून नाही, उर्मिळीसारखी जाऊ नाही, भरतासारखा बंधू नाही, काजळ इतकं काळं नाही, कावड्या इतकं धूर्त नाही. छत्रपती शिवाजी महाराज नंतर पुन्हा या महाराष्ट्रात कोणता राजा होणे नाही, कोणता राजा पण जेवढे राजे झाले पण वेगळ्या राजांपैकी एकच राजा आणि महाराज ज्याला म्हटलं जातं मुजरा ज्याला केला जातो टाइम आहे त्याला थोडासा थंड झाले की गरम करायला तेच म्हणावं लागतं. फक्त थोडा टाइम आहे. थोडी मला संकल्पना मांडू दे तुम्ही. हा एकच राजा होऊन गेला कोण तर छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे राजा सामान्य नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राला घडवण्यासाठी काय केलं तुम्हाला माहित नसेल. महाराष्ट्र कधी हा दिल्लीच्या तख्तासमोर झुकला नाही. आजपर्यंत जे जे राजवाडे झाले ते वेगळे झाले असतील परंतु छत्रपतींनी कधीच या महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीच्या तख्ताला समोर झुकू दिला नाही. एक प्रसंग तुम्हाला सांगून जातो आणि समोर सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीला बोलावण्यात आलं औरंगजेबाने फरमान सोडला रामसिंहाजवळ जा आणि मराठ्यांचा सरदार छत्रपती शिवाजी महाराज ज्याला महाराष्ट्राचा राजा मानलं जातं त्याला जाऊन सांगा की दिल्लीच्या दरबारामध्ये औरंगजेबाचं तुम्हाला आमंत्रण आहे, निमंत्रित आहे, तुम्हाला त्या दिल्लीच्या दरबारामध्ये बोलावलं आहे. रामसिंहाजवळ दादा ज्यावेळेस निरोप पाठवला जातो लक्ष देऊ नये का
दिल्लीच्या समोर हा महाराष्ट्र कधी दादा झुकला नाही, म्हणून आमंत्रित केला जातो. रामसिंगांनी सांगितलं जा, छत्रपतीला आमंत्रित केला जातो. 12 वर्षाचे शंभूराजे आणि छत्रपती शिवाजी महाराज दादा दिल्लीला जातात. दिल्लीला गेल्यानंतर त्या दिल्लीच्या तख्तावर तो बसलेला औरंगजेब त्या दिल्लीच्या सिंहासनावर आहे. समोर काही राजे आहेत, त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि 12 वर्षाचे धर्मवीर, त्याच्या मागे मी सांगतो 12 वर्षाचे धर्मवीर शंभूराजे दादा आहेत. एक एक राजा येत होता, त्या ठिकाणी औरंगजेबाला मुजरा करत होता. मुजरा करून झाला की समोर जात होता. महाराष्ट्र कधी हा दिल्लीच्या तख्ता समोर जात नाही, याच्यावरून सांगतोय. 12 वर्षाचे शंभूराजे छत्रपती समोर आहेत. छत्रपती ते पाहत होते, डोळ्यामध्ये आग लाल वकत होती, कारण त्यांना माहित होतं महाराष्ट्राचा स्वाभिमान मी कधी गहाण ठेवू देणार नाही, असा माझा छत्रपती राजा होता. एक एक पायचा त्या राजा औरंगजेबाच्या पुढे समोर जात होता आणि त्याला फरमान घालत मुजरा करत होता. त्याला वाटलं आता छत्रपती समोर येईल. 12 वर्षाचा शंभूराजा, त्याचा मुलगा त्याच्या सोबत आहे आणि हा या दिल्लीच्या तख्तासमोर महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवतो. पण त्याला काय माहित होतं, अंधार होतो, त्याला रात्र म्हणतात, तंदूर शिजतात, त्याला भात म्हणतात. अरे ह्या माना कोणासमोर झुकत नाही, त्याला मराठ्याची जात म्हणतात, मराठ्याची जात म्हणतात. म्हणून तो वाट पाहत होता. त्याला माहित होतं आता छत्रपती येतील. राजे राजवाडे टक्क करून पाहत होते. हा मराठ्यांचा राजा, महाराष्ट्राचा राजा, 18 गळ पगड मातीचे मावळे जमा करून एवढं मोठं स्वराज्य त्यानं निमंत्रित, एवढं मोठं स्वराज्य त्यानं निर्माण केलं. आता तो राजा दिल्लीच्या तख्तासमोर औरंगजेबाला मुजरा केली म्हणून सर्वजण हसू लागले. पण त्याला काय माहित होतं छत्रपती कोण आहे. अरे छत्रपती प्रत्येकाच्या कणाकणात, छत्रपती प्रत्येकाच्या मनामनात, आणि छत्रपती प्रत्येक रयतेच्या, मी सांगतो स्वाभिमानात जगलेला माझा छत्रपती राजा होता. हे त्याला माहित होतं. छत्रपतीचा दादा नंबर आला. 12 वर्षाचे शंभूराजे छत्रपती सोबत आहेत. सर्व राजांचा मुजरा करणं झाला आणि समोर छत्रपती शिवाजी राजे आहेत. औरंगजेब त्या दिल्लीच्या तख्तावर बसलेला आहे. टुकू 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 छत्रपतीला पाहतोय. आता त्याला वाटलं छत्रपती आलाय, शिवाजी समोर आगे आ गया, अभी वो हमको मुजरा करेगा. म्हणून छत्रपती समोर आले. छत्रपती समोर आले. ताट मानीनं माझा मावळा या महाराष्ट्राच्या मातीतला छत्रपती समोर त्या औरंगजेबाच्या दिल्लीच्या तख्ता समोर उभा होता. 12 वर्षाचे शंभूराजे टुकू पाहत होते. शंभूराजांना तर माहित होतं माझे बाबा कधीच कोणासमोर झुकतील नाहीत आणि हा महाराष्ट्र कधीच कोणासमोर स्वाभिमानाने कधीच दादा कोणाच्या समोर गाण ठेवला जाणार नाही. औरंगजेबाने हुंकार भरली, शिवाजी इस दरबार का अपमान किया जा रहा है. जितने जितने राजे रजवाड़े यहाँ पे सबने अपनी तरफ से मुजरा कर कर ये दरबार का फरमान अपमाया है. तुम्हें भी इस दरबार में मुजरा करना पड़ेगा. असं म्हणता बरोबर तिकून छत्रपतीने धार फोडली. रामसिंग कहा है रामसिंग. रामसिंग पळत पळत आला. त्यांनी सांगितलं रामसिंगांनी, महाराज ही दख्खन नाही, ही दिल्ली आहे. इथं मान खाली घालावे लागतात, इथं मुजरा कराव्या लागतात. आणि त्याला काय माहित होतं तो छत्रपतीशी बोलत होता. असं म्हणता बरोबर महाराजांनी सांगितलं, रामसिंग तू भी जानता है, तेरा बाप भी जानता है, तेरा ये दिल्ली का बादशाह भी जानता है. आजपर्यंत या महाराष्ट्राच्या मानी, आजपर्यंत या महाराष्ट्राचा स्वाभिमान कधीच कोणासमोर झुकला नाही, कधीच कोणासमोर विकला नाही आणि कधीच कोणासमोर झुकणार नाही. याला महाराष्ट्राचा दादा स्वाभिमान म्हणतात. जा आणि तुझ्या औरंगजेबाच्या त्या बसलेल्या सिंहासनाच्या बापाला जाऊन सांग की हा महाराष्ट्र दिल्लीच्या समोर कधी झुकत नाही. याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. होते छत्रपती शिवाजी महाराज. युगे युगे पुन्हा असा नव्हावा सह्याद्रीचा सिंह तो जिजाऊंचा छावा. दिल्लीचे तख्त भवानीचा भक्त हिंद विरक्त. बाल वयात केला ज्याने तोरणा किल्ला सर. बघतोस काय मुजरा कर. ही ज्याची ताकद होती त्या छत्रपतींचा दादा हा महाराष्ट्र आहे. असा एकच राजा होऊन गेला आणि त्या महाराष्ट्रात पुन्हा एकच राजा इथे जन्मला.
प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांची 19 फेब्रुवारी जगात भारी प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ जेवढा आवाज तुमच्या तोंडात असेल जितकी भाकर तुमच्या पोटात असेल तेवढा माझा राजाचा इतिहास हा प्रत्येकाच्या तोंडात आला पाहिजे प्रत्येकाच्या कणाकणात प्रत्येकाच्या मनामनात आणि प्रत्येकाच्या मी सांगतो छत्रपती शिवराय मनामनात आहे आवाज असा मोठ्याने आला पाहिजे टाळी मोकळी वाजली पाहिजे मी सांगतो मराठाचा आवाज माझ्या छत्रपतींचा आचार विचार हा प्रत्येकाच्या घरापर्यंत गेला पाहिजे हा माझ्या राजाचा शिवाजी हात खाली नका करू मराठाचा राजा तुमच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज अरे ज्याला ज्या हिंदू धर्माचा स्वाभिमान असेल मी एकटा आहे तुम्ही 100 जण नाही हजारो जण या ठिकाणी उपस्थित आहात माझ्यापेक्षा 1000 पण तुमचा आवाज आला पाहिजे मी जय 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 भवानी म्हणणार तुम्ही जय 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 शिवाजी म्हणा हा जय 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 भवानी आवाज येत नाही आवाज मोठा येऊ द्या हा जय 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 भवानी जय 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 भवानी अरे जय 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 भवानी माझ्या राजाचे नाव शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की भारत माता की जय 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 भवानी जय 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 भवानी जय भवानी असं याला म्हणतात कृष्णा माऊली शिवचरित्रकार हे काहीच नाही दादा 2 कार्यक्रम करून आलो नाही तर खालून आग लावली असती तुम्हाला इतकं भयंकर आहे पण कीर्तनामध्ये कमी पण शिवव्याख्यानात काय देवचंदा हे लुधण्याला मराठवाड्यात जालन्याच्या टोकापर्यंत इकडे खानदेश पर्यंत इकडे वरणगाव पर्यंत धुवून काढला सपाटच्या तिथं नोकरीवरती आहे म्हणून जमत नाही नाही तर प्रत्येकाच्या घरात जाऊन छत्रपती काय चीज आहे ती सांगायची ताकद छत्रपती राजाचं कर्तृत्व काय आणि छत्रपती राजाचं नेतृत्व काय ही ताकद दादा आहे मला सांगा 19 फेब्रुवारी तुम्ही सर्वजण साजरी करताय हा संताचा अभंग घेतलेला त्याच्यावरती थोडा पुऱ्या बोलायचं नाही हा हे काही पोरी पायाचा कार्यक्रम नाही गौतमी बादलाचा कार्यक्रम नाही मारली शिकती फोकली शिकती चोप कीर्तनाचा कार्यक्रम आहे याच्यामध्ये शांत बसायचं पोरं महाराज लय बेकार जात बाय दादा हे एवढे पोरं तुमच्या गावात येऊन बसले मी तुमचं भाग्य समजतो सुंदर टाळी वाजवाय पोरायसाठी हा तुम्ही हात बांधून ठेवूच नका तुम्हाला 2-2 मिनिटात टाळी वाजवा तुम्हाला वाटतं की बा आता टाळी वाजवलं की एका घंट्यानं वाजवा हा एका मिनिटातच आहे ते हा त्या बुढीनं तर अजून मी तिचं नाटक बसून नाही झालं कधी टाळी वाजवते काय माहिती हे लेकरं इतके मोठी तुमची कीर्तन माझे येऊन बसले दादा हो इतकं छोटस गाव आणि इतके संस्कार दादा हो आज संस्कार राहिले नाही आज मायचं दादा मॉडिफिकेशन झालेलं आज माय स्वतःच्या लेकराला स्वतःचं दूध पाजत नाही आज आईची झालेली आहे मम्मी आणि बाबाचा झालेला आहे पप्पा मम्मी कोणाला म्हणतात माहित आहे तुम्हाला अमेरिकेमध्ये एक क्रॉस नावाचा सायंटिस्ट आहे त्याच्या घरी एका कुत्रीचं नाव होतं मम्मी तिला म्हणतात मम्मी आणि पप्पा कोणाला म्हणतात माहित आहे तुम्हाला कोंबड्या आहेत का इकडे रवण्यात आहेत का दादा आहेत खाऊ नका फक्त ठेवा वागवा आहेत ना मग कोंबड्या आहेत का तुरेवाले आहेत ना
पर ते सोडायला सोडले आणि ज्यावेळेस कशाखाली कोणता तुम्ही डालक्याखाली, हा डालक्याखालीच कोणता ना, पण डालक्याखाली कोणत असताना त्याला आवाज कसा द्यावा लागते, पा 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 पा. हा, मग ज्याचा बाप तू त्याचा कोंबडा, त्यानं उद्यापासून पप्पा म्हणायचा. माझी महाराष्ट्रातली संस्कृती दादा गव्हाण ठेवली गेली नाही पाहिजे. हा, अरे महाराष्ट्रात दादा तुमचा जन्म भेटला. इंडियन कल्चर इज द बेस्ट कल्चर. भरत खंडित न देहाची प्राप्ती, येतो परम भाग्याची संपत्ती. भारतात दादा तुम्हाला जन्म भेटला, हे तुमचं पहिलं भाग्य. महाराष्ट्रात माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्म भेटला, हे तुमचं दुसरं भाग्य. आणि गजानन महाराजांच्या पवित्र अशा विदर्भ नगरीमध्ये तुम्हाला शेगाव सारख्या आणि बुलढाणा जिल्ह्यासारख्या मासाहेब जिजाऊंच्या मी सांगतो माहेर घराण्यात दादा तुमचा जन्म झाला, हे तुमचं तिसरं भाग्य. शरीर उत्तम चांगले शरीर सुखाचे घोसले दादा. म्हणून शरीर उत्तम आहे, शरीर चांगलं आहे. आणि मी सांगतो दादा जगताना माणसानं शॉर्ट बट स्वीट मोजकं जगा, पण चांगलं दादा जगण्याचा प्रयत्न करा. संस्कारावर बरोबर होतो पण थोडा टॉपिक कल्ला. शॉर्ट बट स्वीट जास्त दादावर होणेकरांनो जास्त जगण्याचा प्रयत्नच करू नका. आता हे पोरं छत्रपती शिवाजी महाराजांचा कार्यक्रम करताय. यांना काय डीजे आणता येत नव्हता काय, पण डीजे आणला असता त्याच्यामध्ये 10-5 पोरं मी सांगतो बेवडे दारू पेले असते, धिंगाणा घातला असता. अरे माझ्या राजांनी 365 गड किल्ल्यांचं संवर्धन करून तुमच्या आमच्या हातामध्ये 365 किल्ले प्राणांची आहुती देऊन प्राणांचं समर्पण करून 18 गड मावळ्यांनी मी सांगतो आपल्या या स्वराज्यासाठी प्राणांचं समर्पण करून आपल्यासाठी एवढं मोठं स्वराज्य केलं ना. आपण त्याच्यासाठी काय करतो, माझ्या राजाला कसं वाटत असेल दादा. अरे हा कार्यक्रम केल्यापेक्षा त्यांना 5-25-50 हजाराचा डीजे सांगता येत होता, रात्रभर नाचता येत होतं, दारू पिता येत होती, पार्टी करतात होती. पण त्यांना माहित होतं याच्यामध्ये संस्काराचं हित नाही, याच्यामध्ये माझ्या राजांचा विचार नाही, याच्यामध्ये छत्रपतींचा आचार नाही. म्हणून त्यांनी हा कार्यक्रम दादा आयोजित केला. जगताना दादा समाजासाठी जगा, जगताना गावासाठी माय जगण्याचा प्रयत्न करा. जगताना मी सांगतो देव देश आणि धर्मासाठी जगण्याचा प्रयत्न करा दादा. हो, माणसाला दादा जास्त दिवसाचं आयुष्यच नाहीये. कारण आजपर्यंत जे जे लोक मी सांगतो इतिहासामध्ये देव देश आणि धर्मासाठी दादा जगले ना, ते इतिहासाच्या पानावर अजरामर झाले. हो, आज 18 गड पगड माऊलीचे जेवढे संत होऊन गेले तेवढे माझ्या महाराष्ट्रातच झाले. निवृत्ती, ज्ञानदेव, सुपार, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम जेवढे संत झाले या महाराष्ट्रातच झाले दादा. आणि त्याच एका संतातल्या ज्ञानोबा रायांनी मला सांगा किती वर्ष जगले ज्ञानोबा राय माझे? फक्त 21 वर्ष 5 महिने 3 दिवस. मला सांगा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही साजरी करतात ते छत्रपती किती जगले? फक्त वयाचे 51 वर्ष. अरे त्या छत्रपतीचा मुलगा म्हणजे त्या छत्रपतीचे पुत्र धर्मवीर शंभूराजे किती जगले? वयाचे दादा फक्त 32 वर्ष. 32 वर्षामध्ये 132 लढाया लढल्या, त्यातली एकही लढाई पराभूत नाही. 32 वर्ष फक्त माझा राजा जगला. मला सांगा मुक्ताबाई ज्ञानेश्वराची बहीण किती जगली? फक्त 21 वर्ष 3 महिने दादा 5 दिवस. स्वामी विवेकानंदांनी अरे मी सांगतो महाराष्ट्रात नाही परप्रांतात जाऊन या भगव्याचा स्वाभिमानाचा फडका श्रीमद भागवत कथेचं मी सांगतो त्या ठिकाणी ज्ञान समर्पित केलं. ते स्वामी विवेकानंद किती जगले? फक्त दादा वयाचे 39 वर्ष. हे लोक कमी जगले, परंतु हे लोक देव देश आणि धर्मासाठी जगले, म्हणून इतिहासाच्या दादा पानावर अजरामर झाले. Yeah!
त्या कीर्ती जगा माझी. म्हणून दादा आजपर्यंत जेवढे माणसं मी सांगतो या महाराष्ट्रातून गेले, परंतु जे या देव देश आणि धर्मासाठी जगले दादा, तेच या इतिहासाच्या दादा पानावर अजरामर झाले. छत्रपती शिवाजी महाराज वयाचे 51 वर्ष जरी जगले, परंतु माँसाहेब जिजाऊंनी तसे त्यांच्यावरती संस्कार टाकले. परंतु आता मी सांगतो, माँसाहेब जिजाऊच नाही राहिली तर छत्रपती शिवराय कुठून जन्माला येतील. एवढे मोठं पोरं दादा आहे, पोऱ्या उठून मनात बसायचं नाही. तुला काय सांगितलं तुझ्या मागे? आता बस, आता नाही उठत तो, मुकुट्यानं बसा. छत्रपती शिवराय जन्माला घालायच्या अगोदर तुम्हाला माँसाहेब दादा जिजाऊ जन्माला घालावे लागतील. कारण माँसाहेब जिजाऊ जन्माला येतील त्याच वेळी छत्रपती मी सांगतो शिवराय जन्माला येतील. हो, आज मी सांगतो एवढं मोठं स्वराज्य तुम्हाला आम्हाला समर्पित करून दिलं, याचं कारण काय तर माँसाहेबांनी दिलेले संस्कार छत्रपतींवर होते. आज दादा संस्कार झाले नाहीत. मी सांगितलं आईची झाली मम्मी आणि बापाचा झाला पप्पा. आज आईचं मॉडिफिकेशन झालेलं आहे. हो, आज इथं बसलेल्या प्रत्येक मायला माझा प्रश्न आहे, याच्यामध्ये काही प्रत्येक महिला असतील. आता हा आपला ग्रामीण भाग आहे, पण सिटीमध्ये 70% 70 ते 80% मी सांगतो महिला स्वतःची माय आज स्वतःच्या लेकराला स्वतःचं दादा दूध पाजत नाही. का? कारण तिच्यावरचं गेलेलं सौंदर्य, तिच्यावरचं आलेलं सौंदर्य तिला वाटते निघून जाईल, म्हणून आज स्वतःची माय स्वतःच्या लेकराला स्वतःचं दूध पाजत नाही. हो, आज ती माय काय करते, ती पॉइचर झालेलं पन्नीतलं दूध 10-20 रुपयाचं कॅन्सरचं दूध ते हो मिक्सर झालेलं पॉइचर झालेलं दूध त्या बॉटणीमध्ये टाकते आणि ते बॉटणी त्या लेकराच्या तोंडाला लावते. आता मला सांगा, तुमच्याकडे बॉटणी दूध कोणाला पाजतात? सांगू माय माय हा तो डायरेक्टच दिलं भाषण. हे डायरेक्टच बोलतात आमचे देवचंद महाराज. 10चा नागच आहे. हो, 8चा बी 9चा नाही 10चा. हो, उलच फुसकून केलं की डायरेक्ट तोंडच काढतात. हेल्याला पाजतात. बरोबर आहे. हा, आता म्हशीचं दूध जास्त ओढू नये म्हणून हेल्याला बॉटणी लावतात आणि मग तू त्या हेल्याला ते बॉटणी तोंडाला लावलं की असं ते दूध वळतो. हा, आता मला सांगा, काही काही माय काय करतात, स्वतःच्या लेकराला स्वतःचं दूध पाजत नाही, ते पॉइचर झालेलं दूध त्या बॉटणीत टाकतात. ते लेकरू त्या मांडीवर घेतात आणि मांडीवर ते लेकरू घेतलं की ते बॉटणी तिच्या तोंडाला त्या पोराच्या तोंडाला लावतात. ते पोर टुकू 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 ते दूध पिते. पण त्या बॉटलची सवय त्याला इतकी लागते दादा की मोठ्यापणी बॉटल मोठेपणी बॉटल सोडतच नाही. त्याची माय म्हणते तू हेल्यासारखी बुद्धी झाली. अरे हेल्याला बॉटल दूध पाजतात लहानपणी हुकलं ना. आता काय हेल्यासारखी नाही, त्याची का अब्दुल कलाम सारखी बुद्धी होणार नाही का? तू हुकला त्याच्यामध्ये टाक्यात संस्कार हुकले, विषय संपला. लेकराची आई त्याचा पहिला गुरु त्याची आई. हो, पण ते संस्कार दादा तसे नाहीत ना. मग त्या बॉटलचा परिणाम दादा असा होतो की लहानपणी दुधाची बाटली, शाळेत गेल्यावर पोर पाण्याची बाटली, हायस्कूलला गेल्यावर कोल्ड्रिंकची बाटली, कॉलेजला गेल्यावर बिअरची बाटली, बिअरच्या बाटलीनं तिजोरी आटली, याला लागली तोंडाला देशीची बाटली, देशीच्या बाटलीनं आतळी फाटली, याला लागली सलाईनची बाटली, सलाईनच्या बाटलीने दादा जमलं नाही, शेवटी मग याला लावा लागली रक्ताची बाटली, रक्ताच्या बाटलीने दादा जमलं नाही, शेवटी हे गचकलो आणि मग याच्या थडग्यावर घासलेटची बाटली. मग दुधाच्या बाटलीचा प्रवास हा घासलेटच्या बाटलीपर्यंत आला दादा. याचं एकमेव कारण की महाराष्ट्रातला संस्कार नावाचा विषय संपला. हा, आज मी सांगतो तुम्हाला वाटत असेल शाळेत संस्कार आले, पण शाळेमध्ये बी दादा संस्कार झाले नाही. हा, पोरो ज्याला मराठी येते त्याला हिंदी येते, ज्याला हिंदी येत नाही त्याला इंग्लिश येत नाही, ज्याला इंग्लिश येत त्याला इकॉनॉमी येत नाही, आणि ज्याला काहीच कळत नाही तो माझ्यासारखा बी फार्म आणि डी फार्म काढल्याशिवाय आहे. शाळेतही दादा संस्कार झाले नाही. आता असंच मी हे पोरं म्हणजे दादा लय खतरनाक जात, यांच्यावर काय संस्कार टाकून. परवा माझं जालन्याच्या समोर भोकरदनच्या जवळ कीर्तन होतं. असंच एका पोऱ्याला उभं केलं, म्हटलं उठ रे पोऱ्या. उठलं ते धाडकन छाती गिटी काढून जालन्या जिल्ह्यातलं मराठवाड्यातलं पोरगं होतं. म्हणजे सांगा महाराज काय म्हणता. म्हटलं सांगा. मला का मारतो का म्हटलं, तू प्रश्न विचारायचा आहे. सांगा म्हणे. मग काय म्हटलं, सांग 15 फळांची नावं. म्हणे घ्या महाराज पेन आणि कागद. मग घेतला. म्हटलं सांग. आणि चिक्कू. म्हटलं झालं 1. रामफळ. म्हटलं झाले 2. म्हणे सीताफळ. म्हटलं झाले 3. अजून म्हटलं 12 सांग. आणि 1 डझन केळं. बारा आणि 3 म्हटलं भावा इथं भेटला वर न भेटू. हा, हे पोरं म्हणजे दादा लय खतरनाक जात. एक पोरग यातलं शाळेत गेलं, मास्तरला शाळा शिकवत होतो. हो, मास्तरने सांगितलं हरामखोरा मूर्खा, 9व्या वर्गामध्ये तू 3 वर्ष नापास झाला, तुला काही डोकं गिक आहे की नाही. तो म्हणे हो गुरुजी बस करा ना. म्हणे गुरुजी म्हणत 9व्या वर्गात तू 3 वर्ष नापास झाला, तू या वयात असताना ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली होती. म्हणे हो गुरुजी
गुपचूप बसा. माझ्या वयात ज्ञानेश्वर महाराजनं ज्ञानेश्वर लिहिली होती, तुमच्या वयात ज्ञानेश्वर महाराजनं समाधी घेतली होती माहिती का तुम्हाला? दादा हे जात लय भारी. हो बंदीच्या नांदी लागा, पण या जातीच्या नांदी नका लागू. पाहुणे येतात का तुमच्या घरी? पाहुणे असे तोंडाला नका हात लो, हो म्हणा ना. तुमच्या घरी नाही, यायच्या घरी म्हणतो. तुम्ही कोणते पाहुणे नाही. तुम्ही पाहुणे आले की दुधाच्या गिलासात 1 रुपया टाकता, ठका 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 करत. तुम्हाला काय ना खायची अक्कल ना झोप्याची अक्कल. मला हो म्हणाले रेटता का माव निजलो तो बंदे सटपट करून टाकील. पोर महाराज लय खतरनाक. हो हो बाबा हे म्हणजे निदान रातचा गोंधळ बरा होता. ते काय गद्या पुढे वाचली गीता तशातली गोट आहे जात आहे. हो चाकलाक डुम असं. हे पोरं म्हणजे काही साधं काम नाही घेतात. हो पाहुणे येतात तुमच्या घरी, 2 पाहुणे उद्या चांगले सुशिक्षित आणि सोप्यावर बसू द्या देवचंद महाराज. पोरच सांगतो तुम्हाला मस्त ते पाहुणे बसू द्या. यातलं जे एखादं पोरगो सर्दीचा टाइम असतो ते बंद त्याच्या नाकातून इथपर्यंत, गाडीपर्यंत इथपर्यंत बंद, त्याचं खाली इथपर्यंत चाललं. ते पाहुणे पांडे फटक कपडे घालून येलो असतात याच्या बहिणीला पाहायला. हे पोरग मी सांगतो दादा ते सोप्यावर बसलेले 2 जण. आता ते काय करतील बाबा, ते त्याच्या घरात बसेल. ते काय काय मोठं स्टँडवर बसेल. ते काय म्हणतील त्या पोराला, ते पोरग काही वर कूद काही खाली कूद, काही त्याच्या हेरीवर कूद काही त्याच्या पायावर. पण तो माल त्याचा खाली चिटकेल. ते लोक त्या मालाला पाहिजे महाराज की काय, ते कसं काय नाटक करावं त्याचं. पण त्याला काही म्हणतात वचकलं तर त्याची माय चुकून येते. आमच्या पोरा खाऊन म्हटलं वाय घरी पहिलेच पुरीची कमतरता आहे. तुमच्या गावात किती लग्नाचे? आपलं नाव काय? आपल्या भाऊचं नाव काय? हे मागचे आपले सौरभ बोल गौरव भाऊ वाघमारे. हा संपर्कात असतात दादानी. आपल्या गावात किती आहेत लग्नाचे? बरं तुमचं झालं काय? हे ठिया माहिती सुरुवात लग्नाचं बाहेर कठीण झालं गौरव भाऊ. पोरं क्वालिटीच नाही राहिली ना. अर्धे पोरं ट्रॅक्टरवर, अर्धे पोरं ट्रेशरवर. काय पुरीच्या माया पुरी देती. इथं बऱ्याच पोरी बसलेल्या आहे. त्याला वाटत नाही का या पोराला पुरी द्या, वाटत नाही का? पण पोरं क्वालिटीच नाही राहिली ना दादा. हो 12-12 वाजे लोक पिक्चरचे गाणे वाजवतो. हम तुम्हारे सनम तुम मेरी सनम. कायची सनम? अरे काही शिक, MPSC कर, UPSC कर. पोरे शिका बरं, पुढे काही खरं नाही आहे. 1000 पोरी मागे फक्त 700 पोरी आहे. 300 पोरांनी करायचं काय? बरं 100 मी म्हणतो तसे डचकले, मेले गेले, ऍक्सिडेंट झाले, 200 करायचं का? हा पण त्याच्यासाठी मार होती. आणि हनुमंताचं मंदिर फरशा आतापासून शिकून घ्या, एक शिक्याचं नाही त्याला. लग्नाचं दादा फार कठीण झालं. हो मी सांगतो लग्न सुट्यावर बी आलं, पण हे मंडळ इतकं भारी मावली हे जुटूच देत नाही. याच्यामध्ये काय काही बाय आग लाव्यात आणि काय काही बाग लाव्यात. मी स्पष्ट बोलणारा माणूस. हो हो जे देवाला जमलं नाही दादा ते देवीनं करून दाखवलं, म्हणजे यायला जमत नाही. एवढे खतरनाक काम आहे. हो बाया म्हणजे दादा काही साधं काम थोडी आहे. जे देवाला जमलं नाही ते देवीनं करून दाखवलं. जे माणसाला जमत नाही बापा ते बाया करून दाखवतात. बाया बापा ते 2 पाहुणे बसेल होते. विषय कुठे होता आपला? त्या गड्याचा. विषयाचं विषयांतर नाही झालं पाहिजे. ना झालं पाहिजे. ते पोरगो खाली बसायचं वर कुद्याचं, खाली बसायचं वर कुद्याचं. जात किती करताना सांगतो ते 2 जण सकाराम तुकाराम इकून तिकून बसलेले होते. ते म्हणत आता या पोऱ्याला कोण्याच भाषेत सांगा आलं बा त्याचा बाप तिकून उठ म्हणा. त्या म्हणा मारेनच नाही तुला त्याच्या बापाला म्हणतो. गेला बा त्याचा बाप तिकडे पाणी आणायला. ते पोरगो त्या पाहुणे पुढे असं उभं राहिलं. असं उभं राहिलं आणि बारीक आवाजात त्या पोरामध्ये हे मामा मला 1 रुपया देतो का रे? जात म्हणजे दादा हा फार कठीण आहे. कुठे होतो आपण? जे माणसाला जमत नाही दादा बाया करून दाखवतात. काही काही लोक म्हणतात हो महाराज तुम्ही काय गप्पा मारता, तुमचं होऊ द्या, तुमची तोंडाला कुल, तुम्हीच काय गप्पा मारता. हो आता आमची लय भानगड आहे ना. हो आता आमचे मित्र एक कीर्तनकार आहेत गजानन महाराज गाडे. त्याचं लग्न झालेलं आहे. ते म्हणत महाराज अशी भानगड आहे, रोज रात्री गेलो आणि नुसतं खटकं वाजवलं की ते बाई म्हणते आलं बाई कीर्तन. पण ते बरं आहे म्हणते बा एक माझ्या नवऱ्याचं खाय प्यायचं टेन्शन नाही. नदी भोवती बोली साधू घुमता भरला. हा हे गाव झाला की तो गावाला, तो गाव झाला की हा गावाला. महाराज लोकांना पोरी देत चला, तुम्हाला टेन्शन राहणार नाही पोरीचे मायलोन पोरीला बी. हो कारण त्याला माहित आहे 365 दिवस मधले अर्धे बाहेरच खायलं बाहेरच पिल. तुम्हाला काहीच नाही. 2 पोळ्या टाकल्या जेवलं की हा. त्याच्यामुळे दादा चांगल्या मुलांना मुलगी देण्याचा प्रयत्न करा. काय सांगतो तुम्ही जे माणसाला जमलं नाही ते बाया दादा करून दाखवतात. काय काही लोक रुबाबदार या ठिकाणी बसलेले आहेत.
या लोकांचं जाऊ द्या, पण आता ह्या पोराचे नवीन पोराचे लग्न फग्न झाले असतील, पाहणं कसे तुरतुर करतात बायको पुढं. त्याला माहित आहे गेली कधी तर डबल भेटणेच नाही, होणेच नाही. सिंगल मध्ये दादा टिबल करायला तयार आहेत. सिंगल वाले ट्रिपल वर येला आहे, सेकंड वाले तर भाव पावती होईल तर करायला तयार, पण ट्रिपल मध्ये काही काही सिंगल वाले इतकं भयानक काम झालेलं आहे दादा. हो काय काही इथं रुबाबदार मंडळी आहेत. हो ते मी सांगतो, माणूस लग्नाच्या अगोदर बी महाराज वाघच आणि लग्न झाल्यावर बी वाघच. माणूस लग्नाच्या अगोदर बी वाघच आणि लग्न झाल्यावर बी वाघच. फरक फक्त पोरो इतकाच आहे की लग्न झाल्यावर त्या वाघावर बसती देवी आणि मग त्या वाघावर देवी बसली की मुकट्यानं हा वाघ असं शेपूट आले. अरे हा हा लय गप्पा आणत होत्या तू जिरलं. काय काय मी सांगतो, काय कायचं वाघ आडनाव असते आहे का कोणाचं? हो काय कायचं वाघासारखी छाती काढून चालतो. पण त्याला त्याच्या बायकोच्या इकडलं आडनाव भेटते वाघ मारे. खाल्लं आणि जिरलं, कुठं तरी जुळलं वाटते नाटक. म्हणून हसले विठ्ठल विठ्ठल. छत्रपती शिवाजी महाराजांचा 19 फेब्रुवारी जगात भारी असा सुंदर असा कार्यक्रम आहे. समोर आपल्याला अफजल खान फाळायचा आहे, शाहिस्ते खानाची बोटं कापायची आहे. अरे बाजी प्रभू देशपांडे पावनखिंड कसे लढले, 18 गडपगड जातीचे मावले कसे लढले, समोर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. फक्त 25 मिनिटाचं दादा कीर्तन झालंय. संतांचं महात्म्य सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. संत शब्द फक्त दादा 2, परंतु उच्चार फार मोठा आणि त्याच्या मागे असणारा अर्थ बी सुद्धा फार मोठा. धर्म दादा 2 अक्षरी शब्द, पण त्याच्या मागे असणारा प्रवास फार मोठा आणि त्याचा अर्थ बी फार मोठा. संत दादा सामान्य नाहीत. आज ज्या संतांचा अभंग घेतला ते संत म्हणजे दादा सामान्य नाही. संत श्रीमंत आणि संत श्रीमंत आणि शांत या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे दादा एकनाथ महाराज. हो 4 मी सांगतो दादा 4 मी सांगतो एकाच्या मी सांगतो प्रत्येक गोष्टीचं कधी उच्चारण केलं दादा एका अभंगाचं, तर प्रत्येक अभंगाचं रूपांतर करत असताना या अभंगामधून नाथ बाबा सांगतात, बाबांनो की पैठण निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज आपल्याला सांगतात, बाबांनो की मी सांगतो तुम्हाला कधी परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर संताला शरण जावे लागेल. म्हणून दादा संत म्हणजे सामान्य नाहीत. संत श्रीमंत आणि शांत या तिघांचं कॉम्बिनेशन म्हणजे मी सांगतो एकनाथ महाराज. म्हणून चराचरामध्ये वास करणारी चैतन्य शक्ती पैठण निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा उत्कृष्ट असा आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग आणि अभंगाचं दादा प्रथम चरण. हरिप्राप्ती शिवपाय. हरिप्राप्ती शिवपाय. हरिप्राप्ती शिवपाय धरावे संताची ते पाय. दादा तुम्हाला संताची पाय धरणं कधी समजलं तर आजच्या अभंगातून सर्व समजलं. कारण संत ही दादा तेवढंच महत्वाचे आहे जितका माझा धर्म महत्वाचा आहे, तितकं छत्रपतींचे विचार महत्वाचे आहेत, तितकं दादा संत बी महत्वाचे आहे. जेवढे संत होऊन गेले तेवढे या महाराष्ट्रातच झाले. हा संत म्हणतात कोणाला दादा की ज्याचा अंत लागत नाही त्याला म्हणतात संत. हमारे गांव में संताना हमारा भाग्य है, हमारे गांव में संताना हमारा भाग्य है, हमारे गली में संताना हमारा सौभाग्य है.
हम संत की याद करें हमारा सौभाग्य है, संत हमारी याद करें हमारा परम भाग्य है, हम खुद स्वयं संत बन जाइए हमारा महाभाग्य है। लेकिन इतना होकर भी हमारे खोपड़े में सेटिंग नहीं हुआ तो हमारा दुर्भाग्य है, दुर्भाग्य दुर्भाग्य है। म्हणून दादा संतांची संगत झाली पाहिजे, संतांची संगती मनोमार्ग गती आकडावा श्रीपती येणे पंथे संत चरण रज लागता सहज वासनीचे बीज संतन की संगला करे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी। हा म्हणून दादा संतांची दादा संगत झाली पाहिजेत हो। संतांच्या पदस्पर्शाला दादा मी सांगतो जेवढं महत्व आहे तेवढं कशालाच नाही। हा कारण हरी प्राप्तीसी उपाय धरावे संतांचे ते पाय। नाथ बाबा अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, बाबांनो तुम्हाला कधी परमात्म्याची प्राप्ती करायची असेल तर तुम्हाला संताला शरण जावं लागेल। अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नाथ बाबा सांगतात उत्तरामध्ये की येणे साधती साधने तुटतील भावाची बंधने। असं साधन शोधा की तुम्ही या भवबंधनातून मुक्त व्हाल। आणि या भवबंधनातून कधी आपल्याला मुक्त व्हायचं असेल तर ते फक्त संत करू शकतात। वाल्या कोळी माहिती आहे सर्वांना। शेवटचा दृष्टांत सांगतो, छत्रपतीच्या डायरेक्ट तुम्हाला विचारावर नेण्याचा प्रयत्न करतो। दोन चरण यावेळेस सोडतो, दोन चरण पुढच्या वर्षी सोडतो। संतांचे पाय धरणं सांगतो फक्त तुम्हाला। वाल्या कोळी माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे कोण होता? माया मामा, मग फुई भाऊ, मग हा रामायणामध्ये वाल्या कोळी किती हत्या केलेल्या होत्या त्यांनी। एक दादा हत्या केली की एका माठामध्ये तो मौर इतका दगड टाकायचा, मौर इतका दाना टाकायचा। असे किती राजन भरले होते त्यानं? 7 राजन भरले होते। मग विचार करा, जेवढ्या तुमच्या डोक्यात तुम्ही अजून उवा नशीन मारल्या काय काही बाया आहे ना, तितके त्यानं माणसं आणले होते। हा तरी बी वाल्याचा वाल्मिक झाला का? तर फक्त दादा मी सांगतो संताला शरण गेला आणि संतांचे पाय धरले आणि संतांनी जो उपदेश केला त्याचा मी सांगतो दादा वाच्यार्थ न घेता त्याचा त्यांनी लक्षार्थ घेतला। साधूची संगती मनोमार्ग तरुण उपाय। दादा एकदा का साधू मी सांगतो साक्षात्कार झाला आणि त्याचा लक्षार्थ कधी तुमच्या जीवनामध्ये आला, तुम्ही त्याचा वाच्यार्थ कधी न घेतला तर मी सांगतो दादा तुम्ही या भवबंधनातून मुक्त व्हाल आणि होऊ शकता। मग वाल्याचा वाल्मिक दादा मी सांगतो झाल्यानंतर कसा झाला माहितीये? 7 राजन त्यानं माणसं मारली होती। नारद मुनी मी सांगतो आकाश रूपाच्या वायू मार्गाने त्यावेळेस खाली आले। खाली आल्यानंतर नारद मुनीने तो सर्व इतिहास पाहिला आणि सांगितलं, अरे याला कधी थांबवलं नाही तर हा नरकात जाईल। एवढा मोठा हा असणारा निश्चिम वाल्या याचा जन्म वाया जाईल। साधूचा उपदेश झाला आता तरी पुढे हाची उपदेश झाला साधूचा। मी सांगतो नारायण 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 करत नारद मुनी खाली उतरले आणि वाल्याजवळ चाले। तो वाल्या तपलेलाच होता की आज आपल्याला कोणी मारायला भेटलं नाही। नारायणाच त्या दिवशी काम काढत होता, पण नारायणाने सांगितलं मी साधू 1 मिनिट फक्त तुला देतो, तू घरी जा। तुझ्या घरी गेल्यानंतर तुझ्या पत्नीला विचार तू ह्या हत्या करतो कशासाठी? तो म्हणाले मी माझ्या संसारासाठी। मी दादा सांगतो माणूस जे बी करील ते स्वतःसाठी करेल, कोणाचं लग्न मोडो की कोणाचं लग्न जोडो। आमच्या आबाचा डायलॉग आहे। इकडे येला का ते काय गोठ आहे गाड्या? ते इकडेच नाही पुऱ्या महाराष्ट्रात गेलाय, पण जिकडे जातोय तिकडे वारा उदान ठोकायचं पाणी लाडू खायला त्याच्यामुळे काही गोड घेत नाही। मग वाल्याला विचारलं आणि सांगितलं जा तू ह्या संसारामध्ये एवढ्या मोठ्या हत्या तू न केल्या, ह्या कोणासाठी केल्या? तो घरी गेला आणि त्यानं त्याच्या पत्नीला विचारलं आणि एवढे मोठे 7 राजन मौरीच्या दाणे इतके माणसं मी कटा मारले, हे कोणासाठी? तिने सांगितलं तुम्ही लग्न केलं, लग्न केल्यानंतर हे पुत्ररत्न तुमच्याच माध्यमातून मला प्राप्त झाले आणि यांचा संसार चालण्यासाठी तुम्हाला तुमचं कर्म करावंच लागेल। संसारिक कर्म तुम्हाला करावंच लागेल, या मुलांना खायला आणावंच लागेल। तुम्ही कधी हे माणसं मारले तर याचे पापाचे साक्षीदार तुम्ही व्हाल। तेवढ्यात तिची मी सांगतो वाल्या कोल्याची मी काय सांगतो पत्नी काहीतरी सामान काढत होती, तितक्यात तिला विंचूड असला। विंचूड असता क्षणी तिने सांगितलं याची आग कोणाला होऊन राहिली? कोणाला सांगितलं? वाल्याला। याची अंगार कोणाच्या हातात होत आहे? तो म्हणे तुला विंचूड असला तर तुलाच तसे तुलाच त्याची आग होईल।
तसाच उपदेश तिने त्या वाल्याला केला आणि सांगितलं म्हणे तुम्ही माणसं मारता याचं कर्म तुम्हालाच भोगावं लागेल. सरळ नारदाजवळ पळत आला दादा आणि वाल्याचा वाल्मिक झाला. वाल्मिक झाल्यानंतर दादा रामायण तर घडलंच पण लिहिलं रामायणाच्या अगोदर संत प्रमाण सांगतात. हा बळीयाची कीर्ती वाढली कीर्ती वाढली गहन. दादा जेवढे संत झाले तेवढे या महाराष्ट्रातच झाले. मग संत सांगतात दादा वाल्या हा मी सांगतो नारदाच्या पायावरती नतमस्तक झाला आणि सांगितलं महाराज आजपर्यंत झालं ते झालं, गंगेला पाणी मिळालं, पण आजपासून नवीन जीवनाची सुरुवात करायची आहे तर मग मला काहीतरी कानमंत्र गुरुमंत्र द्या. मग त्याला नारद मुनीने दादा मी सांगतो राम म्हणायचं सांगितलं. त्याच्या हातातून इतकं पाप झालं होतं की त्याला राम म्हणता येत नव्हतं. तो उलट म्हणत होता मरा 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 मरा, पण माझ्या रामाच्या नावात इतकी ताकद आहे. मरा म्हणता 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 त्यानं राम कधी म्हटलो आणि राम म्हणता म्हणता त्याला मी सांगतो दादा मुंग्याचं वारूळ कधी लागलं हेही त्यालाही समजलं नाही. जेवढं त्यानं पाप केलं त्या पापातून तू मुक्त झाला. आणि संत सुद्धा आपल्याला हाच उपदेश करतात की येणे साधती साधने तुटतील भावाची बंधने. मग या बंधनातून कधी मुक्त तुम्हाला व्हायचं असेल तर साधन शोधावं लागेल. कोणतं साधन शोधावं लागेल तर तुम्हाला संताला शरण जावं लागेल. संताला शरण गेल्यानंतर संत तुम्हाला उपदेश करतील. जसं नारद मुनीनं वाल्याचा वाल्मिक केला हे फक्त दादा संतच करू शकतात. आणि संत ते झाले फक्त माझ्या महाराष्ट्रात. विठोबा रखुमाई ते मूळ सालन मली पाळसाल हो बाकी आहे भाऊ. संता विन प्राप्तीत नाही ऐस वेद देती ग्वाही. संताशिवाय दादा आपल्याला प्राप्तीत नाही. म्हणून जेवढे संत झाले तेवढे या माझ्या महाराष्ट्रातच झाले दादा. आणि आज 19 फेब्रुवारी एखादा माझा हा महाराष्ट्र सामान्य नाही. हा इथं छत्रपती शिवरायांचं दादा तुम्ही या ठिकाणी स्मारक या ठिकाणी आपण पुतळा या ठिकाणी ठेवलेला आहे. मूर्ती या ठिकाणी छत्रपतींची ठेवलेली आहे. छत्रपतींचे विचार प्रत्येकाने आत्मसात केले पाहिजे. कारण दादा जेवढे संत झाले तेवढे या माझ्या महाराष्ट्रातच. हा सध्या नका जेवढे संत झाले तेवढे या महाराष्ट्रात. जेवढे राजे रजवाडे मी सांगतो महाराजे झाले तेवढे या महाराष्ट्रात. मग ते छत्रपती शिवाजी महाराज असो की धर्मवीर संभाजी महाराज असो. अरे काही अरमान परक्यांच्या तवडी जाऊ जाऊ देणार नाही त्या शिवशंभूंचा महाराष्ट्र. कोण होते छत्रपती शिवाजी महाराज? वयाच्या 16व्या वर्षी हातामध्ये तलवार घेणारे, वयाच्या 29व्या वर्षी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढणारे,
वयाच्या 32व्या वर्षी दिल्लीला जाणार आहे आणि या वयाच्या 51व्या वर्षी ज्याने आपलं आयुष्य संपवून एवढं मोठं स्वराज्य तुम्हाला आम्हाला दिलं ते छत्रपती शिवाजी महाराज, ते छत्रपती शिवाजी महाराज निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज. दादा, आज तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज बनण्याचा मी सांगतो त्या ठिकाणी संपर्कच करू नका. हो, हा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काही डोक्यावर घेऊन उदो उदो करण्याचा विषय नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हा डोक्यात घेण्याचा विषय आहे. हो, छत्रपती शिवाजी महाराजांना दादा मी सांगतो, आज जन्माला प्रत्येक जन्मंता आलं पाहिजे, ठीक आहे, परंतु आज छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर मासाहेब जिजाऊ जन्माला आल्या पाहिजे. कोण होत्या मासाहेब जिजाऊ? अरे जाधवाची लेख ती सून भोसल्यांची, राष्ट्रमाता राजमाता माय शिवबांची, घडवले तिने शिवबुद्धाला, काळाच्या हो माती घातला हो काळा. रे जाधवाची लेख ती सून भोसल्यांची, राष्ट्रमाता राजमाता माय शिवबांची. अरे चार चार सत्ता महाराष्ट्राला झगडत होत. महाराष्ट्र हा चारी दिशेने बांधला गेला होता. आता काही झालं तरी चालेल, परंतु आता मी सांगतो या महाराष्ट्राला एक उंच पातळीवर पूर्ण महाराष्ट्रात भगवा फडकला पाहिजे. म्हणून मासाहेब जिजाऊंनी ठरवलं आता या महाराष्ट्राला असं रत्न द्यायचं की त्या रत्नातून एवढं मोठं स्वराज्य निर्माण करायचं की त्या स्वराज्यामध्ये दीनदुबळ्यांचं ते स्वराज्य असावं, शेतकऱ्यांचं स्वराज्य असावं, मी सांगतो गोर गरिबांचं ते रयतेचं स्वराज्य असावं. आणि असं स्वराज्य निर्माण करण्याकरता मासाहेब जिजाऊंनी मी सांगतो दादा विडा उचलला ना आता ठरवलं की असं मला पुत्ररत्न प्राप्त करायचं आहे. म्हणून 19 फेब्रुवारी 1630 आजच्या 395 वर्ष अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांचा दादा या महाराष्ट्रामध्ये जन्म झाला आणि असं दैदिप्यमान रत्न या महाराष्ट्रात जन्म आलं. आणि तिन्ही मुघलशाही असेल, कुतुबशाही असेल, हुकुमशाही असेल, अशा तिन्ही शाही माझ्या राजानं उपटून फेकल्या. तुम्हाला प्रसंग माहित नसेल मग तो अफजल खान फाळण्याचा प्रसंग असो की शाहिस्ती खानाची बोट कापण्याचा प्रसंग असो, अरे मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराज हा राजा म्हणजे साधा नाही, हा राजा दादा शक्तिनिष्ठ नव्हता, माझा राजा युक्तिनिष्ठ होता. अरे बाजीप्रभू देशपांडे ज्यावेळेस मी सांगतो घोडखिंड ही पावनखिंड झाली, थरारक प्रसंग आहे दादा. आज ज्यांनी मी सांगतो घोडखिंड ही लाईव्ह पाहिली असेल त्याच्यामधून फक्त 2 जण जातात आणि 2 जण बाहेर येतात, परंतु 400 बांधल त्याच्यामध्ये जाऊन 3500 मी सांगतो मुघल कापले. ही ताकद फक्त महाराष्ट्रातल्या छत्रपतींच्या मावळ्यांची होती दादा. म्हणून छत्रपतीचे मावळे होणं दादा सोपं नाही आणि छत्रपती होणं सुद्धा सोपं नाही. अरे माझ्या छत्रपतींनी कधीच कोण्या स्त्रीचा अनादर केला नाही. माझा राजा हा सहिष्णु वृत्तींचा राजा होता, हा कधीच कोण्या धर्माच्या विरोधात नव्हता. ना हिंदू से है ना मुसलमानों से है, इस देश को तकलीफ तो बेईमानों से है, बेईमानों से है. अरे मैं हिंदू हूँ, तू है मुसलमान, हम दोनों है इंसान. मैं हिंदू हूँ, तू है मुसलमान, हम दोनों ही इंसान. आप पढ़ ले मेरी गीता, मैं पढ़ लूं तेरा कुरान. मेरा तो एक ही अरमान है मेरे दोस्त, एक ही थाली में खाना खाए सारा हिंदुस्तान, सारा हिंदुस्तान. कोणी म्हणते दादा छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याची, कोणी म्हणते दादा हा तो या सोयचा. अरे माझ्या राजाने जातीवाद कधीच केला नाही, माझ्या राजाने कधीच कोण्याच जाती धर्माचा मी सांगतो अनादर दादा त्या ठिकाणी केला नाही. अरे मी सांगतो माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक सैन्यामध्ये दादा अलग अलग त्या ठिकाणी मावळे असतील, ते मग त्या ठिकाणी असणारे काहीतरी मुस्लिम मावळे सुद्धा होता. अरे छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस 32 मन सिंहाच्या सिंहासनावर चढत होते आणि रोज चादर झटकण्याचं जो काम करत होता ते दादा मदारी मेहतर मुसलमानाचं दादा पोरग होतं. माझा राजा हा कधीच कोण्या धर्माच्या विरोधात नव्हता, माझा राजा हा सहिष्णु वृत्तीचा राजा होता. पण हा ज्या वेळेस स्त्रीच्या अंगाला हात लागला असेल, ज्या वेळेस स्त्रीचा अपमान झाला असेल, त्या वेळेस माझ्या राजाने मी सांगतो दादा कधीच कोणाची गैर केली नाही. 4 सत्ता महाराष्ट्राला झगडत, महाराष्ट्र हा 4 दिशेने बांधला गेला होता. आता महाराष्ट्रावर अफजल खान असेल, शाहिस्ती खान असेल, अशा मोठमोठ्यांची त्या ठिकाणी मुघलांचं दादा प्रकोप माजण्याकरता औरंगजेब घाबरला. आता काही झालं तरी चालेल, पण हा मराठ्यांचा मी सांगतो इतिहास पुसणारा कधी राजा असेल तर तो फक्त छत्रपती आहे. आणि आता आपल्याला छत्रपती मी सांगतो पकडावा लागतो आणि मारावा लागतो. म्हणून औरंगजेबाने दादा काय केलं, औरंगजेबाने दिल्लीच्या दरबारामध्ये मोठासा दरबार भरवला आणि सांगितलं जो या मराठ्याचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांना कैद करेल त्याला हल्दी सल्तनत मी माझी दान करेल.
असं ज्या वेळेस छत्रपती शिवरायांची पकडण्याची घोषणा त्या दरबारामध्ये झाली आणि दरबारामध्ये झाल्यानंतर त्या पैजेचा विडा उचलण्यासाठी 8 फुटाचा अफजल खानाने विडा उचलला. शिवाजी को विडा उचलला. पूर्ण थरथर थरथर औरंगजेबाचा दरबार कापत होता. आता शिवाजीला पकडण्यासाठी खरा दुश्मन सापडला. अफजल खान शिवाजीला मारेल. औरंगजेबाने फरमान सोडलं, सेना की ताकत ले लो, जितनी तुम्हें तादाद चाहिए, जितनी तुम्हें सेना चाहिए, उतनी घोड़ों की तादाद चाहिए, फौज चाहिए, पैसा चाहिए, जो चाहिए वो ले लो, लेकिन मुझे सिर्फ शिवा चाहिए. असा त्यानं हुंकार त्या औरंगजेबाने दिल्लीच्या दरबारात भरला आणि अफजल खानाने विडा उचलला. शिवाजीला मी आणता बरोबर छत्रपतीला माहित पडलं औरंगजेबाच्या दरबारात अफजल खानाने आपल्याला मारण्याचा विडा उचलला. म्हणून औरंगजेबाने निवडलेल्या अफजल खानाने पहिले काय केली तर पहिले तुळजापूरला आलेला अफजल खानाने सर्वात पहिले तुळजापूरची तुळजा भवानी लक्ष केली. तुळजा भवानी लक्ष केल्यानंतर त्याला माहित होतं की छत्रपती शिवाजी महाराज हा धर्माचा आदर करणारा राजा आहे, साधू संतांचा आदर करणारा राजा आहे, देवी देवतांचा आदर करणारा राजा आहे. म्हणून त्यानं सर्वात पहिले तुळजापूरची तुळजा भवानी म्हणजे छत्रपतीचं कुलदैवत त्या मासाहेब तुळजा भवानीला लक्ष केलं. तुळजापूरला आलेला अफजल खान हा तुळजा भवानीला उचलून जात्यामध्ये भरडण्याचा प्रयत्न करू लागला. उचलली तुळजा भवानी आणि आता टाकणार जात्यामध्ये. तेवढ्यात गोंधळे उठले आणि घोडऱ्यानं धावा केला. ए माय जगदंबे उठ, आता हा बलीचा बकरा मुघलांचा सरदार अफजल खान आता त्या मी सांगतो तुळजापूरच्या तुळजा भवानीला लक्ष करून आता फोडण्याचा प्रयत्न करील. तेवढ्यात गोंधळानं धावा केला. दारुगड बया दारुगड, दारुगड बया दारुगड, दारुगड बया दारुगड बया दारुगड, दारुगड बया दारुगड, दारुगड बया दारुगड, तुळजापूरची तुळजा भवानी दारुगड बया दारुगड, दारुगड बया तुळजापूरची तुळजा भवानी ये पाथर्डीची मोहबा देवी आई भवानी हात मेरे भावा शिवंता धादरिया तुझी माऊली आई कृपाकरी असा त्या गोंधळ्याने धावा केला आणि गोंधळ्याने दादा धावा केला आणि तुळजापूरला आलेला अफजल खान आता तुळजा भवानीला फोडणार आणि जात्यामध्ये टाकणार. तेवढ्यात दादा ही छत्रपतीला बातमी कळाली की महाराष्ट्राच्या धर्तीवर येऊन आपलं कुलदैवत असणारा तुळजा भवानीला कोणी जात्यात भरडण्याचा प्रयत्न करतो. छत्रपतींची आग ही तळपायातली मस्तकात गेली. छत्रपतींनी दादा कट्यार काढली होती अशी हाती तलवार काढली. तलवार गोल फिरवली. आता काही झालं तरी चालेल. अफजल खान फाडायचा म्हणजे फाडायचा, मारायचा म्हणजे मारायचा. दादा तारीख निश्चित ठरली आणि आता अफजल खानाला फाडायचं म्हणजे फाडायचं. प्रतापगडाची नियुक्ती करण्यात आली. सर्वप्रथम महाराजांनी प्रतापगडावर
अफजल खानाला मारण्या अगोदर महाराजांनी त्याचं माप काढलं होतं. 8 फुटाचा मी 6 फुटाचा, याच्यामध्ये काही फरक आहे. हा आपल्यापेक्षा शक्तिनिष्ठ आहे. म्हणून महाराजांनी अगोदरच वाघ नख गणून घेतली आणि त्याला काय तर टरबूज नावाचं फळ आवडतं असं महाराजांना माहिती पडलं. कोणाला? अफजल खानाला. त्याला मारण्या अगोदर त्याचा अभ्यास केला आणि अभ्यास करण्या अगोदर छत्रपतीला माहित होतं याला टरबूज नावाचं फळ आवडतं. म्हणून मार्केटमध्ये एक दिवस टरबूज घेण्यासाठी अफजल खान आला आणि अफजल खान येत असताना छत्रपती शिवाजी महाराज एका शेतकऱ्याच्या वेशामध्ये आहे. टरबुजाचं कलिंगडाचं दुकान आहे आणि सर्वप्रथम तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुकानावर आला. पण शेतकरी शिवाजी महाराज एका शेतकऱ्याच्या वेशात आहेत. टरबुजाचं दुकान आहे. त्यांनी घोडा सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या दुकानासमोरच उभा केला. महाराजांना मागणी केली, किसान उठाव टरबूजर दो हमें. महाराजांनी आता टरबूज फेकताना असं फेकलं की त्या टरबुजाचा देह हा अफजल खानाच्या भरजळीमध्ये अटकला. अफजल खानाने घोड्यावरून जसं जसं टरबूज वर नेण्याचा प्रयत्न केला तसं खाली बसलेल्या शिवाजी महाराजांनी आतलं त्याचं बुलेट प्रूफ जॅकेट पाहिलं आणि महाराजांनी ठरवलं की या अफजलाची जागा इथं मागे कुठंच नाही, तर याची जागा कुठं? इथं. तुळजापूरला आलेला अफजल खान तुळजाभवानीला दादा जात्यात भरडण्याचा प्रयत्न करू लागला आणि समजलं की आता हा माय बहिणीची लक्तर तोडू लागला. तर महाराजांनी धरला कुठं? आवाज द्या मुलगा, ताड मोकळे. प्रतापगडच्या पायथ्याशी खाना प्रतापगडच्या पायथ्याशी खाना आला भेकुमाल काही शिवाजीराजांच्या करामतीची. छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भांडण्याचं त्या ठिकाणी ठरवलं आहे. सर्वांनी नीट ऐकायचं. अफजल खान कसा भांडला? शिवाजी महाराजांनी आता अफजल खानाला फाडायचं म्हणजे फाडायचं म्हणून प्रतापगडाची निवडणूक केली. छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले. टप 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 घोड्याने जात होते. महाराजांनी प्रतापगडावर अफजल खानाला त्या ठिकाणी मी सांगतो पायथ्याशी खान मारण्याचं ठरवलं. महाराजांसोबत 2 अंगरक्षक, त्याच्यासोबत 2 अंगरक्षक ठरवलं. महाराज प्रतापगडावर चालते झाले, घोडे खाली उभे आहे. तो धाड पिंपळ बसलेला अफजल खान महाराजांची वाट पाहत होता. जसं एखाद्या मावळीने एखाद्या उंदराची वाट पाहावी तशी अफजल खान हा महाराजांची वाट पाहत होता. पण त्याला काय माहिती होतं की छत्रपती शिवराय हा किती युक्तिनिष्ठ राजा आहे. महाराज तो अफजल खान हा पिताचा बसलेला. इकडून महाराज येतो, तिकडून अफजल खान पाहत होता. अफजल खानाने बाहू मारल्या. महाराजांनी सुद्धा बाहू महाराजांनी सुद्धा बाहू आणि अफजल खान असं म्हणतो महाराज म्हणतात माझ्यासारखं खान असं कसं म्हणतो तुम्हारी राह म्हणजे मिळून गेले तुझे बहुत इंतजार. महाराज म्हणतात तुला असा फाडतो इतिहासात जोपर्यंत सूर्यचंद्र तोपर्यंत तुझं नाव. त्यांनी भाऊ महाराजांनी सुद्धा भाऊ एकामेकाला महाराजांनी अफजल खानाने आलिंगन दिलं. आलिंगन देत असताना शेवटी गाफा तो गाफा आणि मराठा तो मराठा म्हणून अफजल खानाने दगा केला. काय
प्रयत्न कर. महाराजांना समज शेवटी हा गाफर तो गाफर मुघल तो मुघाला यांनी दगा करण्याचा प्रयत्न केला पण महाराज चतुराच्या शिरोमणी होते. महाराजांनी टरबुराच्या मार्केटमधून त्याचे कोण माप आणलं होतं. महाराजांनी सुद्धा वाघ हातामध्ये आणली होती. महाराजांनी सुद्धा कट्यार उपश्री वाघ काढली हातात घातली. महाराजांनी सुद्धा कट्यार उपसून हातामध्ये वाघ घातली आणि ज्या ठिकाणी अफजलखानाचं माप आणलं होतं त्या ठिकाणी वाघ आणि कशी घातली तसा अफजलखान ओरडला या अल्लाह या अल्लाह दगा दगा दगा. ठार दिशी खाली पडलं. जसं खाली पडलं दादा तसं मेलं. जसं मेलं तसं काय झालं पंगत खायची का त्याची गेलं ना कुठं प्रतापगडचे युद्ध झाले. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की ज्ञानेश्वर हा बस फक्त शेवटचे 5 मिनिटं. 9:38 झाले. शेवटचे फक्त 5 मिनिटं घेतून तुम्हाला आवाज द्या. शेवटचे फक्त 5 मिनिटं घेतून तुम्हाला सोडून देतो दादा. झालेली सेवा ही पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. आज 19 फेब्रुवारी जगात भारी 394-95 400 वर्षाचा इतिहास आहे दादा. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तुम्ही साजरी करतायत. थोडा आवाज वाढवायचा म्हणून तुम्हाला दादा कोटी कोटी धन्यवाद. भगव्याची शिलेदार या ठिकाणी टोप्या घासलेले पोरं आहेत. या पोरांनी एक संकल्प केला की महाराज आम्हाला 19 फेब्रुवारी अतिशय सुंदर नियोजनात आयोजनात करायची आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये दादा सुद्धा असाच्या मुलांना मी सांगतो त्या ठिकाणी तुम्ही असाच सपोर्ट करत राहा. अशीच त्यांना मदत करत राहा की हा कार्यक्रम जेणेकरून अतिशय भव्य दिव्य अजून याच्यानंतर करता येईल. म्हणून झालेली सेवा पुनश्च एकदा दादा मी पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो. छत्रपती शिवरायांच्या चरणी अर्पण करतो. सांगायला दादा भरपूर आहे पण 10:40 झाले. छत्रपतीवर स्पेशली कीर्तन करता येत नाही. त्याच्यासाठी व्याख्यान ठेवलं तर फार मजा येते पण व्याख्यानासाठी इतके लोक येत नाहीत आणि व्याख्यानासाठी दादा कंटिन्यू बोलायला लागतो. आज माझं व्याख्यान होतं सकाळी जळगाव खानदेश अभियंता कॉलेज अभियांत्रिकी कॉलेज गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव खानदेश मालेगाव बाजार पासून 150 किलोमीटर. सकाळचं व्याख्यान होतं. 600 मुली इंजिनिअरिंग साठी तिथं होत्या आणि 600 मुलं होती. 600 600 1200 पूर्ण 3 जिल्ह्यात अकोला जळगाव खानदेश बुलढाणा या 3 जिल्ह्यातलं टॉप कॉलेज दादा ते मानलं जातं जळगाव खानदेशचं. 600 मुलं आणि 600 मुली होते दादा. 1200 स्टुडंट माझ्या समोर होते. त्यांना सुद्धा तेच सांगितलं 19 फेब्रुवारी पर्यंत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचा उदो उदो डोक्यावर घेऊन करायचं नाही तर मी सांगतो दादा इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाला आणि इथं बसलेल्या प्रत्येक तरुणींना माझी विनंती आहे दादा छत्रपती शिवरायांची जयंतीची सार्थकता कधी होईल माहित आहे. अरे ज्या दिवशी तुमच्या मायबापाने तुम्हाला जन्म दिला आणि जन्म दिल्यानंतर तुम्ही तुमच्या जन्माची सार्थकता केली त्या दिवशी खरी छत्रपती शिवाजी महाराजांची दादा जयंती आहे. नाही तर आमचा चांगला सांगायचा धंदा आणि तुमचा चालला ऐकायचा धंदा दादा हे महत्वाचं नाही. इथं बसलेल्या प्रत्येक तरुणांना माझी विनंती आहे पोर हो शिका साका संघटित व्हा. कारण येणारं काळ हे शिक्षण दादा येणाऱ्या काळामध्ये फार महत्वाचं आहे. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध मानलं जातं. तुम्ही आज प्रत्येक ठिकाणी दादा जाल तर तुम्हाला शिक्षणाची गरज पडते. म्हणून क्वालिटी बाज पोरं शिकण्याचा प्रयत्न करा. MPSC करा UPSC करा M.Pharm करा B.Pharm करा BSc करा BA करा B.Com करा सरपंच व्हा तलाठी व्हा ग्रामसेवक व्हा. येणाऱ्या काळामध्ये चांगलं गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागा जेणेकरून तुमच्या आईबापाची दादा सार्थकता होईल. कुंभेफळला माझा कार्यक्रम झाला दादा कमीत कमी 2 ते 2.5 हजार वाघे महाराज समाज होता. माझी आई माझे बाबा समोर बसले होते. या महिन्यात मी 16 कार्यक्रम केले प्लस ॲज अ सेल्स ऑफिसर म्हणून अजंता फार्माला अकोला हेडक्वार्टरला माझं B.Pharm M.Pharm प्लस MA कीर्तनशास्त्र झालेलं. वय वर्ष 25 पण 15 लाखाच्या गाडीमध्ये दादा आज फिरतो.
त्या दिवशी माझा बाप माझ्या समोर माझे बाबा बसलेले होते. 25 वर्षाचा आम्ही तिघं भाऊ, आम्ही सर्वात लहान आहे. 25 वर्ष असताना हा काही परिचय देण्याची ही जागा नाही, पण विषयाचं विषांतर होऊ नये, पण विषय वगळला म्हणून सांगता देवचंद महाराज उपस्थित होते. का हो महाराज? हा विषय खरा आहे. माझा बाप माझ्या समोर बसलेला होता. माझ्या बापाची ताट अशी छाती झाली होती, कारण माझ्या बाबाला एक स्वाभिमान आणि अभिमान वाटला की ज्या मुलाला मी जन्म दिला तो 3000 लोकांनी 10-15 लाखाची गाडी येऊन इतका मोठा समाज प्रबोधनावर बोलतो. मी सांगितलं त्या दिवशी ठोक कीर्तनातून, उद्या बी कधी माझा मृतदेह कधी कुठं जाऊन पडला, माझ्या जीवनाची दादा सार्थकता झाली, कारण माझा बापाचा स्वाभिमान हा माझ्या गावात वाढवला. 400 कीर्तन करून 110 व्याख्यान करून मराठी शेमारूबाना यासारख्या टीव्हीच्या चॅनलवरती जाऊन माझा बापाचा स्वाभिमान मी वाढवला. यातच माझं सौख्य आहे. आणि इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाला, नित्य बसलेल्या प्रत्येक तरुणाला माझी विनंती आहे, तुम्हाला कधीच असं वाटत नाही तुमच्या बापाला की कधीच तुम्ही वकील झाला पाहिजे, कधी तुम्ही डॉक्टर झाला पाहिजे, कधी तुम्ही शिक्षक झाला पाहिजे, असं त्याला कधीच वाटत नाही. तुम्ही नोकरीवर लागला पाहिजे, मोठ्या सर्व्हिसवर लागला पाहिजे, आलिशान जिंदगी जगली पाहिजे, पण त्याला एकच वाटतंय फक्त दादा की त्यानं कमावलेली इज्जत आणि त्याने कमवलेला मान आणि त्याने कमवलेला सन्मान हा कधीच दादा बाजारात विकला जाणार नाही. इथं बसलेल्या प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक तरुणाला फक्त माझी एवढी विनंती आहे की एवढं तुमच्या बापाची इज्जत राखण्याचा दादा प्रयत्न करा. हो, कोणत्याच बापाला दादा वाटत नाही की माझ्या पोराने एखादा गुंठा घ्यावा. अरे पण प्रत्येक पोराला माझी विनंती आहे की तुम्ही सुद्धा तुमच्या बापाला छाती टोकपणे सांगा, बाबा नाही मी गुंठा घेणार, पण तुम्ही घेऊन दिलेला गुंठा सुद्धा विकणार नाही. एवढी तरी धमक तुमच्यामध्ये पोरांना असली पाहिजे. हा शिका, साकार संघटित व्हा दादा. दारूचं व्यसन पूर्ण कमी व्यसनावरती बोलत असतो. आज छत्रपती शिवरायांच्या जयंत्या प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या साजऱ्या होतात. कोणी डीजे सांगते, ढोल सांगते, पथक सांगते, त्याच्या दारू पितात, धिंगाणा करतात. इतकं मोठं माझ्या छत्रपती डोळ्यानं बघत असतील. काय असेल दादा? अरे 1 लाखाची फटफटी कधी असली दादा, त्याच्यामध्ये आपण घासलेत टाकत नाही, पेट्रोल टाकतो. का? कारण तिचं इंजन खराब होईल. मग इतका मोठा नरदेव भगवंतानं तुम्हाला आम्हाला दिला, याच्यामध्ये काय टाकणं चालू आहे? म्हणून दादा दारूचं कधी व्यसन करू नका. इथं बसलेल्या प्रत्येक मुलीच्या आईला माझी विनंती आहे, आपल्या मुलीचं लग्न दादा 25 वर्ष, 24 वर्ष, 26 वर्षाच्या वयात करा. हे सांगण्याची दादा गरज आहे. हो, समाजामध्ये काहीतरी बऱ्याच अशा गोष्टी होत आहेत. आज मी सांगतो, आपल्या महाराष्ट्रातल्या मुली दादा हिंदू धर्मातल्या परप्रांतीय धर्मामध्ये पडून जातात. त्याचं कारण आहे तुम्ही तुमच्या मुलीचे रोखलेले लग्न. हा, म्हणून वयात तुमच्या मुलीचं दादा लग्न करा. ती का तुमच्या तोंडानं म्हणणार आहे तुम्हाला आई माझं लग्न कर की बाबा माझं लग्न करून द्या, पण मी तुम्हाला सांगतो तुमच्या मुलीचं लग्न करायचं असेल तर वयात करा. पोरांचं लग्न करायचं असेल दादा वयात करा. आज मी सांगतो महाराष्ट्रामधल्या दादा प्रत्येक महिन्यामध्ये नाही तर प्रत्येक दिवसाला कितीतरी पोरी गायब होतात. मी सांगतो आपल्याच महाराष्ट्रातून परप्रांतामधून काहीतरी मुलींचं अपहरण करून दादा तिकडे विकल्या जाते. हे कशामुळे होते? फक्त आपल्या चुकीच्या आणि हलगर्जी आणि संस्कारीपणामुळे होते. म्हणून दादा मी सांगतो, पोरीला नाही शिकवता आले तर नका शिकवू, पोरीला नाही मोठं करता आलं तर नका करू. पोरींना पण योग्य संस्कार द्या. आता पोरीला पहा तुम्ही 8व्या 10व्या वर्गामध्ये दादा ते ढबरा आहेत मोबाईलचे. आम्ही पाहतो ना रस्त्याने जाता जाता. परवा दिवशी आमच्या ब्रेझाच्या समोर एक पोरगी आली, चालू होती तिचे तांदूळ निसणं. इतके तांदूळ निसर्गून होती वागे महाराज ती की माया गाडीच्या त्या झेंड्यात तिचं ते पालू अटकलं. म्हटलं माय जराशी पुढे सरकती तर तुला पाय मोडून जाईल. इतक्या मग्न झालेल्या आहेत पोरी. हो, त्याच्यामुळे पोरींनो मोबाईल तुम्ही वापरा, मी असं म्हणत नाही, पण मोबाईल जितका चांगला आहे तितकाच खराब आहे. तुम्हाला प्रेम करायला माझी मना नाही. प्रेम करायचं असेल तर दादा देवावरती करा, प्रेम करायचं असेल तर देशावरती करा, प्रेम करायचं असेल तर धर्मावरती करा. अरे या महाराष्ट्रात दादा 2 फार मोठे माणसात, एक शेतकरी राजा आणि दुसरा सीमेवरती असणारा जवान. बघा ना त्या जवानांचं किती प्रेम असेल या देशावरती. प्रत्येक जवान हा देशावरती जाताना म्हणून सांगतोय, पाक तेरा ख्वाब नजारा ही रहेगा, तो किस्मत का मारा है मारा ही रहेगा, तेरे हर सवाल का जवाब करारा ही रहेगा, कश्मीर हमारा है हमारा ही रहेगा, हमारा ही रहेगा. दोस्तों को दोस्ती से गद्दारों को तलवार से, दोस्तों को दोस्ती से गद्दारों को तलवार से, भारत तो चाहता है जो भी हो प्यार से, तू अगर सर पटक के जान भी दे दे तो धार का है तेरी शमशीर में, कश्मीर तो लिखा था मेरे भारत माँ की तकदीर में. म्हणून दादा प्रेम करायचं असेल तर जे कृष्णाने केलं, मीराबाईंनी केलं कृष्णावरती. प्रेम करायचं असेल तर भगतसिंगांनी केलं या देशावरती. प्रेम करायचं असेल तर धर्मावरती केलं माझ्या शंभू राजांनी. म्हणून प्रेम करायचं असेल तर देशावरती करा, प्रेम करायचं असेल तर देवावरती करा, प्रेम करायचं असेल तर दादा या धर्मावरती करा. तो देव देश आणि धर्माची सेवा करेल. मी सांगतो जग त्याची दादा सेवा करेल. येणार दाच्या गाडीहून सांगतो, साधं नाही येत.
हा म्हणून दादा व्यसनाच्या आहारी जाऊ नका, दारू पिण्याचा दादा कोणीही प्रयत्न करू नका, मावा गुटखे फुले फुले हे ते सर्व पूर्व बंद करा, चांगलं जीवन जगण्याचा अतिशय सुंदर असा प्रयत्न करा। या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक मुली असतील 5, 25, 50 मुलीला माझी विनंती आहे, तुमचे दिदुडे इतके चांगले दिवस आहेत की तुमच्या दिवसा इतके चांगले दिवस नरेंद्र मोदीचे नाही, फक्त तुम्ही घरात राहा, फक्त तुम्ही घरात राहा, नाहीतर ट्रिंकन रिंग मारली की अरे मला सांगा दादा, ज्या मायबापांनी आम्हाला जन्म दिला त्या मायबापांनी जन्म देत असताना किती त्या मायबापाचे दादा उपकार आहेत आपल्यावरती। अरे त्या मायबापाला कधी वाटत नाही का आपली मुलगी चांगल्या घराण्यात पडली पाहिजे, असो परंतु त्या मुलीचं बी सुद्धा कर्तव्य बनते दादा की आपल्या मायबापांनी दिलेलं। मी सांगतो दादा, सर्वात कधी मुलींवर प्रेम करणारा कधी असला, म्युझिकला प्रेम करणारा कधी असेल तर तो फक्त दादा बाप आहे। इकडे लक्ष द्या, बापाचं आणि मुलीचं नातं सांगतो, कीर्तनाला विराम देतो, 5 मिनिटात शेवटचं नातं सांगतो। कधी मुलींवर सर्वात जास्त दादा प्रेम करणारा असेल तर तो फक्त बाप आहे, आणि पोरीनं हे कधीच दादा विसरू नका। हो, बाप स्वाभिमानी बाळा त्याचा कण खरं कणा, बापामध्ये शिवाजी महाराज के विचार ते करो। प्रेम करायचं असेल तर दादा देव देश आणि धर्मावरती करा। झालेली सेवा ही पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो, आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांना साष्टांग प्रणिपात करून छत्रपती शिवरायांभोवती सुद्धा या ठिकाणी मी कीर्तनाची सेवा अर्पण करतो। धर्माचं दादा रक्षण करा, आई बापाची सेवा करा, तुळशीला त्या ठिकाणी पाणी घालण्याचं रोज काम करा, गळ्यामध्ये तुळशीची पवित्र माळ धारण करा, आई बापाची चांगल्या प्रकारे सेवा करून आगळं वेगळं तुम्हाला या मायबापाने या जीवनामध्ये तुम्हाला दिलं त्याच्यासाठी वेगळं आगळं जीवन जगण्याचा दादा प्रयत्न करा। पण पुन्हा एकदा झालेली सेवा ही पांडुरंगाच्या चरणी अर्पण करतो। ज्यांना हात असतील त्यांनी हात वर करायचे, शांत बसायचं, इतर शेवटचं भजन घ्यायचं आहे। काही दादा सूचना वगैरे सांगायच्या आहेत, सत्कार वगैरे आहे का काही करायचे आहेत? हा, छत्रपती शिवाजी महाराज की आवाज द्या हो। आवाज हा रोहण्याचे जे लोक झोपले असतील त्याच्या कानात गेले पाहिजेत आणि सात्रीत उठून बाहेर आलं पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, भारत माता की जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 भवानी, विठ्ठल जय जय समाप्त